बघा, आता आपण ग्रामीण विकास हा टॉपिक सुरू करतोय. ग्रामीण विकास हा आपल्यासाठी महत्वाचा काय तर त्याच्यामध्ये शेतीच्या काही योजना असतील त्या आपल्याला GS4 आणि GS3 ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे. तिकडे पण विचारले जातील GS4 मध्ये आणि GS3 मध्ये पण. ग्रामीण विकास मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल शेतीचा आहे. जरी मजुरी रोजगार असेल तर ते बऱ्यापैकी शेतीसारख्या कामामध्ये आहे. त्यामुळं त्याचा खूप जास्त जवळचा संबंध आहे. आणि दुसरा, ग्रामीण विकास सोबत पंचायत राज मंत्रालय, पंचायत राज, कृषी आणि ग्रामीण विकास या तीन मंत्रालयाचा संबंध या ग्रामीण विकास या टॉपिकशी येणार आहे आपल्या. तर बघा, दिनविशेषचा जर विचार केला तर राष्ट्रीय किसान दिन 23 डिसेंबरला साजरा केला जातो. हे लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा तो जन्मदिवस आहे. चौधरी चरण सिंग हे किसान नेते होते, शेतकरी नेते होते. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे हा राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. आता महाराष्ट्रातला जो कृषी दिन आहे ते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. वसंतराव नाईक सगळ्यात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कोणी भूषवलं असेल तर ते वसंतराव नाईक यांनी भूषवलेलं आहे. तर 1 जुलै हा त्यांचा जन्मदिवस आहे, तो आपण कृषी दिवस म्हणून साजरा करतो. जागतिक जल दिन 22 मार्च हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि ग्रामीण महिला दिन 15 ऑक्टोबर. हे महिला दिन आपण महिला विकास मध्ये सुद्धा बघितलं होतं. त्यानंतर पुढे जाऊया, मंत्रालयाचा विषय जर आला तर 1974 मध्ये अन्न आणि कृषी मंत्रालयाअंतर्गत ग्रामीण विकास विभाग स्थापन करण्यात आला. 1991 ला ग्रामीण विकास विभागाला मंत्रालयाचा दर्जा दिला आणि ग्रामीण विकास विभागाचं रूपांतर ग्रामीण विकास मंत्रालय असं करण्यात आलं. आता हे ग्रामीण विकास विभागाचं जे मंत्रालय झालं त्याच्यामध्ये 2 विभाग म्हणजे 2 डिपार्टमेंट कार्यरत होते. पहिला जो डिपार्टमेंट होता तो मूळ रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट होता, ग्रामीण विकास विभाग. आणि दुसरा जो विभाग आहे तो लँड रिसोर्सेस डिपार्टमेंट म्हणजे भूसंसाधन विभाग. हा नवीन विभाग स्थापन झाला होता. तर आपल्या लक्षात काय राहत नाही, हा दुसरा विभाग लक्षात राहत नाही, लँड रिसोर्स डिपार्टमेंट. त्यानंतर 2010 साली पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं होतं. आणि परत याचं रूपांतर जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत करण्यात आलं. आता जलशक्ती मंत्रालय स्पेसिफिक कशासाठी काम करतंय तर जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा रिज्युनेशन म्हणजेच काय, गंगा पुनरुत्थान. त्यासोबतच पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग आता जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत गेलेला आहे. आधी जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थानासाठी वेगळं मंत्रालय होतं. आता ते सगळं मंत्रालय आता एकत्रित गेलेलं आहे. आता बघा, हे मंत्रालय सुद्धा चर्चेत होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक जे फाउंडेशन तर्फे पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार त्यांना दिला होता. आणि त्यांनी ती रक्कम या मंत्रालयाच्या विकास विभागाला म्हणजे गंगा पुनरुत्थान विभागाला दान केली होती. त्यानंतर पुढे जाऊया, पंचायत राज आणि सहकार. आता हा जो अभ्यास आहे तुम्ही GS2 मध्ये केलेला आहे. हा जरी पॉईंट इथं असला तर GS2 मध्ये त्याचा पंचायत राजचा तुम्ही डिटेल अभ्यास केलेला आहे. आता आपण बघूया जमीन सुधारणा. जमीन सुधारणा हा जो घटक आहे ना तुम्हाला GS1 आणि GS3 आणि काय अंशी GS4 मध्ये पण लागतोय. तर जमीन सुधारणा म्हणजे काय तर उत्पन्नाची असमानता दूर करण्यासाठी गरीब भूमिहीन मजूर यांना जमिनीचे पुनर्वाटप करणे. आता बघा, आधीच्या काळात श्रीमंती कशासाठी होती तर तो जो सगळ्यात जास्त जमीन होल्ड करत असेल, आधी लढाया सुद्धा जमिनीसाठीच व्हायचे. जमिनीवरची जी मालमत्ता असेल, संसाधन त्याच्याकडे असतील, तो जास्त श्रीमंत असायचा. त्यामुळं जसं वर्ग पद्धत अस्तित्वात आली त्यानंतर जे वरचे वर्ग आहेत त्यांच्याकडे जमिनीची मालकी राहिली. त्यामुळे जे चतुर्वर्णीय सिस्टीम जी भारतात होती त्यामध्ये जे खालच्या टप्प्यातले गरीब भूमिहीन होते ते जमिनीच्या अभावामुळे मागे राहिले होते. त्यामुळं त्या गरीब भूमिहीन मजुरांना जमिनीचे पुनर्वाटप करायचं आणि जमीन मालकी क्षेत्रावर मर्यादा टाकायची. म्हणजे त्या मर्यादेतच तुम्ही लँड सेलिंग ऍक्ट नवीन नवीन घेऊन आले आणि त्या मर्यादेच्या अंतर जर टाकलं त्यामध्ये तर गरीब श्रीमंतांतलं जे अंतर आहे ते दूर होईल. त्यासाठी जमीन सुधारणा करण्यात आली. जमीन सुधारणा म्हणजे काय तर गरिबी निर्मूलनाचं ते साधन होतं. त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होतो तर टेनन्सी रिफॉर्म्स. टेनंट जे असतात, टेनंट म्हणजे कुळ. तुम्ही गावाकडे बघितलं असेल की आपली जमीन आपण बटाईने देतो. बटाई म्हणजे काय असतं तर ते कुळ असतात ते कसतात आणि त्यांना त्याचा वाटा मिळतो. तर कुळ सुधारणामध्ये काय तर प्रत्यक्ष जमीन कसत असलेली कायम कुळे, तात्पुरती कुळे आणि उपकुळे असे कुळांचे प्रकार आहेत. उपकुळे म्हणजे काय तर आपण एखाद्या जमीन कसायला दिली
आणि त्याने पुढे दुसऱ्याला कसायला दिली, तर ते काय झाले, उपकुळे झाले. आपण पुढे भाडेकरू म्हणतो ना, भाडेकरून समजा एखाद्या दुकान आहे, दुकान आपण भाड्याने दिलं आणि त्या दुकानदाराने काय केलं, त्याच्या समोर पाणीपुरीचा गाडा लावण्यासाठी थोडा स्टॉल एखाद्याला भाड्याने दिला, तर तो पाणीपुरीवाला झाला त्या भाडेकरूचा भाडेकरू, म्हणजे जे मूळ मालकाचं पुढे भाडेकरू. तसंच कुळाच्या बाबतीत आहे, तर त्याला उपकुळे असं म्हणतात. 1 एप्रिल 1957 रोजी असणाऱ्या कुळास तो कसत असलेल्या जमीन सरकारी अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या किमतीस विकत घेण्याची आणि किंमत 12 हप्त्याने देण्याची संमती देण्यात आली. आता ही तारीख आहे ना, की आपण बेंचमार्क ठेवली, त्यावेळेस जे कुळ कसत असतील ती जमीन सरकारी अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या किमतीस ती विकत घेण्याची, म्हणजे मालकाला त्यांना ठरवलेली किंमत द्यायची किंवा मग ती किंमत 12 हप्त्याने ते फेडण्याची संमती देण्यात आली. म्हणजेच काय झालं, आता जी कायम कुळ होती, ज्यांना आपण जमीन कसाला दिलं होतं त्या सावकाराने किंवा त्या मालकाने, ती कायम कुळच आता मालक झाली आणि मूळ जमीन मालकाकडील जमीन धारणा नष्ट झाली. आता यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जमीन धारणा कायदा 1961 हा केला होता. हे लक्षात ठेवा, 1961चा जमीन धारणा कायदा जो केला होता, त्यानुसार आता कुळांना जमिनीची मालकी मिळत होती. त्यानंतर सीलिंग ऑन लँड होल्डिंग. सीलिंग म्हणजे काय, तर कमाल मर्यादा, अप्पर लिमिट. तर ते लँड होल्डिंग वर कमाल जमीन धारण्याची मर्यादा ठरवण्यामागे जादा जी जमीन आहे ते जी भूमिहीन आहेत त्यांना वाटून देण्याचा सरकारचा विचार होता. इंदिरा गांधी सरकारने हा क्रांतिकारी निर्णय 1972 मध्ये घेतला आणि राज्यांना धोरण आखून दिले. कारण जमीन कृषी हा विषय कोणाच्या अंडर येत होता, राज्याच्या अंडर येत होता. त्यामुळे राज्यांनी त्यासाठी कायदा करणं गरजेचं होतं. त्यासाठी इंदिरा गांधी सरकारनं काय केलं, एक मार्गदर्शक सूचना आणि एक पॉलिसी तयार केली आणि ते फ्रेमवर्क राज्यांना दिलं. मग राज्यांना पुढे स्वतःचे कायदे करायचे होते. महाराष्ट्र सरकारने मग आपल्या महाराष्ट्रातील जमीन धारणा कायदा 1961 केला. त्यामध्ये दुरुस्ती करून, म्हणजे 1961 ला जमीन धारणा कायदा केला होता, आपण मागेच बघितलं. त्यामध्ये दुरुस्ती करून कोरडवाहू जमिनी करता कमाल मर्यादा 54 एकर आणि जमीन प्रति कुटुंब, तर बागायत जमीन करता 18 एकर जमीन प्रति कुटुंब. आता प्रति कुटुंब म्हणजे काय, एखादं कुटुंब असेल त्याच्यामध्ये पती पत्नी त्यांची अज्ञात मुलं. अज्ञात मुलं म्हणजे काय, ज्यांना समज नाही, 18 वर्षाच्या आतील, त्यांना एक कुटुंब धरलं गेलं. आधी कसं असायचं, तर प्रति व्यक्ती जर मर्यादा टाकली आपण, समजा प्रति व्यक्ती 54 एकरची, तर ते काय करेल, आपल्या मुलांच्या नावानं बायकोच्या नावानं जमीन करेल आणि एका कुटुंबाकडे मग ते × 4 × 5 जेवढी असेल तेवढी जमीन ठेवायला मान्यता मिळेल. मात्र इथं निकष काय करण्यात आले, प्रति कुटुंब करण्यात आले. कोरडवाहू जमीन असेल तर 54 आणि बागायती असेल तर 18 एकर जमीन आता प्रति कुटुंब ठेवायस फक्त संमती देण्यात आली होती. त्यानंतर कन्सोलिडेशन ऑफ होल्डिंग्स म्हणजे तुकडे बंदी किंवा तुकडे जोड कायदे. आता बघा, आधी कसं असायचं, एखाद्याच्या नावावर 100 एकर जमीन असेल तर त्याचे मुलं 4 असायची, त्या मुलामध्ये मग 25-25 एकर जायची. त्या मुलांना परत 2-2 मुलं झाली, तर मग 12.5 झाली. त्याच्या मुलांना परत अजून 5 मुलं झाली, तर मग ती परत अजून विभागून 2.25-2.5 एकरच्या दरम्यान आली. त्यानंतर त्याला अजून मुलं झाली, तर मग असं काय व्हायचे, तुकडे तुकडे तयार व्हायचे. आणि लहान तुकडा असेल तर ते कसण्यासाठी ते फायदेशीर नसायचे. ते इकॉनॉमिकल नसल्यामुळं ती जमिनी परत काय झालं, तर वारसाच्या वाटण्यामुळे थोडी थोडी जमीन कर्ज आणि अन्य लहान कारणामुळे विकावी लागल्यामुळे शेतकऱ्याकडे लहान लहान जमिनीचे तुकडे राहिले. कारण वारसाचे वाटप आणि कर्ज बाजारीपणा ह्याच्यामुळे ते जमिनी विकायला लागायच्या. शेतकऱ्यांना जे लहान तुकडे ते कसण्यास परवडत नव्हते. त्या सरकारी पाहणीमुळे जमिनीचे तुकडे पडू नये यासाठी मुंबई साठीचा जो लँड होल्डिंग ऍक्ट आला 1 एप्रिल 1948 पासून, मुंबई तुकडेबंदी विधेयक, त्याला बाजूला मुंबई तुकडेबंदी विधेयक, तुकडेबंदी विधेयक 1948. आता अशा तऱ्हेचे तुकडे शेजारच्या इसमास खरेदी करता येतील किंवा त्याने जर योग्य किंमत नाही दिली तर शासन ती जमीन विकत घेईल आणि एकत्रित कुणाला तर कसायला देईल. आता बघा, तुम्ही विकताना सुद्धा जर नॉन ऍग्रिकल्चर जमीन केली तरच त्याचे तुकडे पाडता येतात. प्लॉटिंग म्हणतो आपण, बरोबर आहे का, आपल्या बोलीभाषेत प्लॉटिंग म्हणतो. जर शेती जमीन असेल तर शेत जमीन आपल्याला विशिष्ट मर्यादेच्या खाली तुकडे करून विकता येत नाहीये. येणे करण्याचा अधिकार सध्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. तहसीलदारांकडे होता अधिकार आधी, आता जर जिल्हाधिकाऱ्यांनी येणे केलं नाही तर सध्या ते आपल्याला विकता येत नाहीत किंवा त्याचे तुकडे पाडता येत नाहीत. तर ते तुकडेबंदी विधेयकांतर्गत येते. नंतर ॲबोलिशन ऑफ इंटरमिजिएटरी. आता हा जो प्रश्न आहे, हा तुकडेवारी म्हणजेच गुंठेवारी. गुंठेवारी करताना नॉन ऍग्रिकल्चर करणं गरजेचं असतं. शेत जमीन गुंठेवारी करण्यासाठी येणे करून मग विकावं लागतं आणि गुंठेवारी करताना सुद्धा ते परवानगी लागते. ह्या तुकडेबंदी विधेयकानुसार ते संमत करून किंवा दंड भरून
त्याला महसूल भरून मग त्याचे प्लॉट करता येतात आणि मग विकता येतात. आणि नॉन ऍग्रिकल्चर जमीन असेल तरच त्याच्यावर आपल्याला मग काय व्यवसाय टाकणं, घर बांधणं ह्याला परवानगी मिळते. मध्यस्थाचं उच्चाटन म्हणजे ॲब्युलेशन ऑफ इंटरमिजिएटरी. म्हणजे हा जो प्रश्न होता ना तो महाराष्ट्रात कमी होता, कारण महाराष्ट्रामध्ये आधीपासून कुठली व्यवस्था राबवलेली आहे, रयतवारी असल्यामुळे आधीच मालकी जी होती ती बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे होती, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम महाराष्ट्रात नव्हता. पण जी बाकीचे राज्य आहेत त्याच्यामध्ये बिहार असेल, मध्य प्रदेश असेल किंवा मग उत्तर प्रदेश असेल, तिथं जमीनदाराचं प्राबल्य होतं, कारण तिकडे जमीनदारी होती बंगालमध्ये वगैरे. तर ती जमीनदारी नष्ट करण्यासाठी हा जो कायदा आहे 1948 मध्ये सगळ्यात आधी मद्रासने केला, कारण मद्रासला पण हा त्रास नव्हता खरं तर. खूप कमी प्रमाणात मद्रासमध्ये जमीनदारी होती, किंवा मलबारमध्ये असेल किंवा मग त्याच्या वरच्या साईडला जो भाग आहे कासरगोडच्या वरचा, ज्याला आपण उडुपी म्हणतो, तिथं शेट्टी नावाचा समाज होता. आपल्याकडे खोत होते जे सावकारी करायचे आणि त्यांच्याकडे जमीनदारी सुद्धा होती. तर ते नष्ट करणारं मध्यस्थाचं उच्चाटन करणारे कायदे प्रत्येक राज्याने पारित केले आणि जमिनीची मालकी त्यांना मिळाली. आपल्याला असं जास्त कायदे करण्याची गरज लागली नाही, कारण आपल्याकडे ऑलरेडी जमीनदारी नव्हतीच, रयतवारी होती. आपल्याला सावकारी वगैरे त्या गोष्टीचा त्रास होता, मात्र रयतवारी असल्यामुळं जमीनदारी आपल्याकडे जास्त नव्हती. त्यानंतर एक क्रांतिकारी कायदा आणला 2013चा भूसंपादन कायदा, लँड ऍक्विजिशन ऍक्ट. जो इंग्लिशमध्ये करतायत त्याने लिहून घ्या, लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1 जानेवारी 2014. आता यासाठी हा जो कायदा आहे तो मागील 5 वर्षासाठी जे भूसंपादन झालेले त्यांना सुद्धा पूर्वलक्षी पद्धतीने लागू करण्यात आला. म्हणजे 2013च्या आधी अंमलबजावणी कधी झाली 1 जानेवारी 2014. तर मागचे जे 5 वर्ष आहेत त्या 5 वर्षात जर लँड ऍक्विजिशन झालं असेल तर त्या लँड ऍक्विजिशनला सुद्धा हा कायदा रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने लागू करण्यात आला. आता हा का लागू करता येतो, कारण हा फौजदारी कायदा नाही. फौजदारी कायदा नसला तर आपण तो एक्सपेक्ट फॅक्टोनं लागू करू शकतो, म्हणजे मागच्या तारखेनुसार त्याचा अंमल करू शकतो. फौजदारी कायद्याला नो एक्सपेक्ट फॅक्टो आहे. नो म्हणजे काय तर ते लागू नाही करता येत, मात्र बाकी दिवाणी कायदे असेल किंवा हे जमिनीचे कायदे ते लागू करता येतात. या कायद्याने पूर्वीच्या ब्रिटिश काळातील भूसंपादन कायदा 1894 ची जागा घेतलेली. आधीचा जो भूसंपादन कायदा होता 1894चा, त्याची जागा हा कायदा घेत होता. आता यामध्ये महत्वाच्या तरतुदी कोणत्या करण्यात आल्या, तर पुनर्वसन करताना जमीन मालकासोबतच त्या जमिनीत काम करणाऱ्या भूमींचा सुद्धा विचार करण्यात येईल. आधी काय करायचं जायचं, तुमच्या गावाकडे बघा हायवे वगैरे जात असेल तर मग झाडं असतील आंब्याची किंवा ती बागायचं आहे का कोरडवाहू आहे, त्याचं उत्पन्न किती आहे यानुसार जमीन मालकाला फक्त रक्कम दिली जायची. मात्र ज्या शेतात काम करणारे मजूर असतील, भूमिहीन असतील, त्याचा कोणताच विचार केला जात नव्हता. आणि ही गोष्ट दूर करण्यासाठी हा कायदा करण्यात आला. ह्याच्यामध्ये भूमिहीनाचा विचार करण्यात आला, हे महत्वाचं आहे. जमिनीच्या संपादनानंतर मोबदला देताना ग्रामीण भागात, हे लक्षात ठेवा, बाजारभावाच्या 4 पट आणि शहरी भागात 2 पटीपेक्षा अधिक मूल्यानुसार मोबदला जाईल. किमान 4 पट ग्रामीण भागातल्या जमीन असेल, समजा ग्रामीण भागात त्या 1 एकरचा भाव 10 लाख चालू असेल तर किमान त्याला 40 लाख रुपये दिले पाहिजेत. आणि शहरी भागात समजा एखादा प्लॉट आहे, त्या गुंठ्याला समजा 30 लाख रुपये भाव आहे, तर त्याला किमान 60 लाख रुपये दिले पाहिजेत. आता हा दर लेडी रेकनर आणि जे आपलं स्टॅम्प रजिस्ट्री आहे तिथं दर असतात स्टँडर्ड, त्यानुसार ठरवला जात होता. प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन झाल्याशिवाय भूसंपादन करता येत नाही. आता मेधा पाटकरचं नर्मदा बचाव आंदोलन सुरू आहे आणि ते कित्येक वर्ष आधी ते सरदार सरोवर प्रकल्प वगैरे सुरू झाला, मात्र तिथल्या पुनर्वसन न करता ते प्रकल्प सुरू झाले. तर हा कायदा काय सांगतोय, जोपर्यंत तुम्ही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं पुनर्वसन करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या जमिनीचं लँड ऍक्विजिशन करता येणार नाही. खाजगी कंपन्या करता भूसंपादन करताना प्रकल्प बाधितांपैकी 80% लोकांनी मंजुरी दिली पाहिजे. तर पीपीपी साठी जर भूसंपादन करत असेल तर 70% प्रकल्प बाधितांची मंजुरी आवश्यक आहे. आपल्याकडे नाणार प्रकल्प असेल, नाणार प्रकल्पाचा बराच वाद झाला होता. नंतर सिंगूर नॅनो प्रकल्प ह्याचा सुद्धा खूप वाद झाला होता जमीन ऍक्विजिशन करण्यासाठी. लागवडीखाली असणाऱ्या जमिनीचे शक्यतो संपादन होणार नाही. जर शेतीच्या खाली ती जमीन असेल तर त्याला बाकीचे ऑप्शन शोधले जातील. जर कुठलाच त्याच्यामध्ये मार्ग नसेल, पर्याय नसेल, तरच त्या जमिनीचं ऍक्विजिशन करण्यात येईल. जर जमीन मूळ उद्देशासाठी न वापरता ती त्रयस्थ पक्षाला विकली तर वाढीव किमतीचा 40% वाटा हे मूळ मालकांना देण्यात येईल. समजा एखाद्या रिफायनरीसाठी ती जमीन विकली असेल आणि त्या रिफायनरी असणाऱ्या कंपनीने तिथे रिफायनरी टाकलीच नाही, मात्र ती तिसऱ्या व्यक्तीला नंतर विकली, तर समजा त्यानं जमीन ती घेतली असेल 100 कोटीला आणि ती विकली असेल समजा पुढे 150 कोटीला, तर त्या वरच्या 50, कारण ते 100 कोटीला त्याने विकत घेतली होती क्षेत्रकडे आणि तो विकतोय की त्याला 150 कोटीला,
तर ती वाढीव जे 50 कोटी रुपये त्याचे 40% म्हणजे त्याला 20 कोटी रुपये त्या मूळ मालकांना द्यावे लागतील. जी वाढीव किंमत आहे त्याच्या 40% जी रक्कम आहे ते मूळ मालकांना देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच प्रकल्प बाधित कुटुंबांना पुनर्वसन, रोजगार, निवारा आणि मासेमारीचे हक्क देण्यात आले. एखादं धरण असेल, धरणासाठी लँड अक्विजिशन झालं असेल तर ते जे मूळ प्रकल्प बाधित आहेत त्यांना त्या धरणामध्ये मासेमारीचा हक्क देण्यात येईल असा हा कायदा सांगतोय. त्यानंतर आता मजुरी रोजगार योजना एकदा आपण करून घेऊया, त्यानंतर आपण ते चार्टच्या स्वरूपात किंवा फ्लो डायग्रामच्या स्वरूपात नंतर लक्षात ठेवूया. आधी सगळ्या योजना बघून घेऊ आणि सगळ्यात शेवटी आपण परत फ्लो डायग्रामच्या स्वरूपात माइंड मॅप तयार करू आणि लक्षात ठेवूया. आता लँड ऍक्विजिशन ऍक्ट विषयी काय अडचण नसणार आहे. 1 जानेवारी 2014 तो लागू झाला हे लक्षात ठेवा. त्याचे काही तरतुदी आहेत त्या लक्षात ठेवा. जास्त काय त्याच्यावर प्रश्न येणार नाही. त्यानंतर आता मजुरी रोजगार योजनेमध्ये मजुरी रोजगार म्हणजे काय, तर याच्यामध्ये स्वयंरोजगार नाही आहे, कुठला व्यवसाय नाही, तर फक्त मजुरी करणारे जे कष्टकरी आहेत त्यांच्यासाठी हा योजना सुरू झाल्या होत्या. आणि मजुरी रोजगारमध्ये फक्त आता आपण ग्रामीण विकासाच्या योजना बघतोय, कारण आपल्याला सिलेबसला फक्त ग्रामीण विकास आहे. शहरीच्या योजना बघायची काय गरज नाही. ह्याला पॅरलल शहरीच्या सुद्धा योजना चालू झाल्या होत्या. ग्रामीणच्या योजना 2 टाईपच्या असतात, एक मजुरी आणि दुसरं स्वयंरोजगार. शहरीच्या पण मजुरी आणि स्वयंरोजगार. तर बघा, सुरुवातीची योजना NREP, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू झाली. जे ग्रामीण अल्प उत्पन्न असणारे किंवा गरीब जनतेला उत्पादक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातले जे अकुशल, आता मजुरी रोजगार योजनेचे परत 2 भाग पडतात, कुशल आणि अकुशल. अकुशल मजुरांना मजुरी रोजगार उपलब्ध करून देणे म्हणजे कष्टाची काम आहेत तर या NREP अंतर्गत केले जातील. 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू झाली. नंतर पुढची योजना RLEGP, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. आता ही लँडलेस एम्प्लॉयमेंट म्हणजे कोणासाठी असणार आहे, तर ज्यांच्याकडे जमीन नाही, तर भूमिहीन किंवा जमीन नसणारे ग्रामीण जनतेला रोजगाराचं आश्वासन या योजनेअंतर्गत देण्यात आलं. ह्याच्यामध्ये राहणीमान सुधारणं आणि ग्रामीण भागात उत्पादक प्रकल्प, उत्पादक म्हणजे समजा रस्ते, डॅम डॅम तयार केलं तर त्या जो डॅम तयार होईल त्याच्यामुळं आजूबाजूचं जे कॅचमेंट एरिया असेल किंवा तिथं जे पाण्याची जी पातळी आहे ती वाढेल, तिथं अजून बाकीचे रोजगार तयार होतील. तर ते काय झालं, उत्पादक प्रकल्प झाला. त्यानंतर NREP आणि RLEGP या दोन योजनांना एकत्रित करून GRY, जवाहर रोजगार योजना 1989 मध्ये आणली, 1 एप्रिल 1989 ला. NREP आणि RLEGP या दोन्हींना एकत्रित केलं आणि जवाहर रोजगार आणले. या योजनेचा उद्देश मजुरी दरात वाढ करणे आणि शेती कामाच्या विश्रांती काळात इतर रोजगार उपलब्ध करून देणे. समजा पावसाळा असेल, एकदा पेरणी झाली तर नंतरचे 2-3 महिने निवांत असतात. उन्हाळ्यात पण बऱ्याच ठिकाणी निवांत असतात. जर शेतीच्या विश्रांती काळात रोजगार मिळत नाही तर त्यासाठी ही योजना तरतूद करणार होती. नंतर एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम ही पहिली योजना होती ज्याच्यामध्ये विश्रांती असलेल्या दिवसात रोजगाराचे आश्वासन देणे आणि शाश्वत स्रोत तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. 2 ऑक्टोबर 1993 एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम सुरू झाली. ही पहिली अशी योजना होती जी रोजगाराचं आश्वासन देत होती. त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना आणली. आता ग्राम समृद्धी योजना जी आहे ती 1999 ला आली होती. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999. इकडे नेहरू रोजगार योजना शहरीमध्ये आणली होती आणि जवाहर रोजगार योजना ही ग्रामीण मध्ये आणली होती. तर जवाहर आणि नेहरू एकच वेळेस आले होते. यामध्ये मागणी आधारित पायाभूत सुविधांची निर्मिती करणे. आता समजा एखादा गाव आहे तिथं रस्ते नाहीत किंवा एखादं गाव आहे तिथं पाण्याची समस्या आहे, तिथं पाणी पुरवठ्याचा प्रकल्प तयार करायचा असेल, ज्या गावात रस्त्याची गरज आहे त्या गावात रस्ते तयार करायचे असतील तर त्या भागात शाश्वत मालमत्ता आणि शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हे या जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून जवाहर ग्राम समृद्धी योजनेची उद्दिष्ट होते. जे GRY 1989 ला आलं होतं त्याचं रूपांतर 1999 ला जवाहर ग्राम समृद्धीमध्ये करण्यात आलं. त्यानंतर अजून एक योजना सुरू झाली होती, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 मध्ये, 25 सप्टेंबर 2001 मध्ये. बेरोजगारीचं चक्र मोडणे, मजुरी रोजगार पुरवणे, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. आता ही जी योजना तयार झाली होती ती 99 ची ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना कधीचे 93 एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम, या दोन्ही योजनेला एकत्रित करून 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली. ग्राम समृद्धी आणि आश्वासित रोजगार योजना या दोन्हीला एकत्रित करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY ही आणण्यात आली. आता ही योजनेचं वैशिष्ट्य काय होतं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत, तर मजुरीसोबत कमीत कमी 5 किलोग्रॅम प्रतिमजूर अन्नधान्य दिलं जायचं.
म्हणजे पोषणाचा सुद्धा विचार या संपूर्ण ग्रामीण, संपूर्ण का नाव दिलंय तर मजुरी तर आहेच, पण त्यासोबतच काय दिलंय, अन्न पण दिलेलं आहे 5 केजी. 5 केजी लक्षात ठेवा, प्रतिमजूर अन्नधान्य देण्यास सुरुवात झाली. आता पुढे एक योजना आली, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, 2004 ला सुरू झाली. पूरक रोजगार पुरवून अति महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये अन्न सुरक्षा निर्माण करणे. आता ही जे नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम होतं, त्याच्यामध्ये WFPO न सुद्धा त्याच्यामध्ये काम केलं होतं. आता या सगळ्या योजनांना एकत्रित करून, म्हणजे आता ही जी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना होती, नॅशनल फूड फॉर वर्क योजना होती, या दोन्हींना एकत्रित करून नरेगा आली, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. आता ही जी योजना आहे ती 100 दिवसाचा किमान रोजगाराची हमी देणार होती. कुणाला? ग्रामीण कुटुंबातील अकुशल आणि काम करू इच्छिणाऱ्या किमान एका प्रौढाला वर्षातून किमान 100 दिवसाच्या रोजगाराची हमी देणार होती. तर 100 दिवस महत्वाचे आहेत. सुरुवात कुठून झाली तर हे बायनोट गोष्टी लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी 2006 ला अनंतपूर, आंध्र प्रदेश इथून या योजनेची सुरुवात झाली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही कधीची? 2001 ची. नॅशनल फूड फॉर वर्क योजना 2004 ची. या दोन्हीला एकत्रित करून 2 फेब्रुवारी 2006 ला नरेगाची सुरुवात झाली. ग्रामीण भागातले जे असंघटित कामगार आहेत त्यांना उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देणे, आणि जे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोंढे वाहत आहेत, कशासाठी वाहत आहेत? रोजगारासाठी. तर ते लोंढे थांबवणे आणि आपल्या गावातच गावाची समृद्ध विकास करणे यासाठी नरेगा आली होती. नरेगामध्ये कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यास, म्हणजे एका सदस्यास 100 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देणे आश्वासित करण्यात आले होते. किमान एकाच, कुटुंबातील किमान एका, किमान एकापेक्षा जास्त पण देऊ शकतो, पण गॅरंटी कोणाला आहे? किमान एकाला. किमान एकाला गॅरंटी आहे. किमान शब्द महत्वाचा आहे. अर्जदाराने अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याला 5 किलोमीटरच्या आत रोजगार दिला पाहिजे. जर त्याला 15 दिवसाच्या आत रोजगार पुरवला नाही तर त्याला रोजगार भत्ता पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची. रोजगार देण्याची जबाबदारी जरी केंद्र सरकारची असेल तरी पण बेरोजगारी भत्ता देण्याची जबाबदारी राज्य शासनाकडे आहे. कारण अंमलबजावणीची जी व्यवस्था आहे ती राज्य सरकारनं स्वीकारायची. जर काय त्यांना रोजगार पुरवला नाही तर ते चूक कोणाची आहे? राज्य सरकारची. त्यामुळे त्या चुकीचा जो परिणाम आहे तो राज्य सरकारला बघावा लागेल. त्यांना मग बेरोजगारी भत्ता दिला जाईल. त्यामुळे त्याला गॅरंटी असं म्हणतात. नरेगामध्ये गॅरंटी काय? तर 100 दिवसाचा जर रोजगार नाही पुरवला तर तुम्हाला बेरोजगारी भत्ता दिला जाईल. त्यामध्ये एका सदस्याची नोंद झाल्यास ती पुढच्या 5 वर्षासाठी वैध असेल, हे पण महत्वाचं आहे. एकदा जर रजिस्टर केलं तर पुढच्या 5 वर्षासाठी हे रजिस्ट्रेशन व्हॅलिड असेल. योजनेचं स्वरूप काय? तर केंद्र राज्य 75-25 भार उचलत होते. अकुशल कामगारांना 100% वेतन केंद्र शासन देईल. एकूण खर्चापैकी जे रोजगार निधी आहे त्यातलं 60% आणि साहित्य निधीमध्ये 40% खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे. प्रौढ व्यक्ती जे अकुशल काम करण्याची इच्छुक असेल ते आपली नोंदणी कशा पद्धतीने करेल? तोंडी, कारण तो निरक्षर सुद्धा असू शकतो. त्यासोबतच लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीकडे करू शकते. एकूण कामगारांच्या 33% महिला असावेत असं सांगितलं होतं. ऍक्च्युअल त्याच्यामध्ये महिला जास्तच आल्या. त्यानंतर जी देयक होती ते फक्त रोख रक्कम स्वरूपात दिली जातील. आता ऑनलाईन ट्रान्सफर पण सुरू झालेलं आहे. कामगाराच्या ठिकाणी बालसंगोपनाची सुविधा सुद्धा असणार आहे. सुरुवातीला ह्याचं नाव काय होतं? नरेगा. मात्र 2 ऑक्टोबर 2009 ला ह्याचं नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना करण्यात आलं. म्हणजे 2 फेब्रुवारी 2006 ला त्याचं नाव होतं नरेगा. 2 ऑक्टोबर पोस्ट ऑफिस थ्रू सुद्धा पैसे दिले जातात. आता डीबीटी पण चालू आहे. ह्याच्यामध्ये डीबीटी पण लागू दिलेले. पोस्ट ऑफिस थ्रू सुद्धा पैसे दिले जातात. आणि आता ज्यांचं बँक अकाउंट नसेल त्यांना रोख रक्कम मात्र ती पोस्ट ऑफिसच्या मार्फत. अन्नधान्य पण दिलं जाईल. पण आता जे NFSC आलं ना, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, त्यानंतर जास्त करून लोकांचीच मागणी डीबीटी थ्रू आहे. डीबीटी मध्ये महाडीबीटी पोर्टल महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेलं आहे. मात्र त्याचे जे साठी आहे ना एक सिस्टीम तयार केली. नरेगाचा वेगळा नायब तहसीलदार असतो. तो नरेगाचा नायब तहसीलदार याच गोष्टी बघतो. नंतर एक डेप्युटी कलेक्टर सुद्धा असतो. तो नरेगा वगैरे 3 कामं त्याच्याकडे दिलेली. त्याला नरेगा, श्रवणबाळ या सगळ्या गोष्टी एकत्रित बघतो. त्याला श्रवणबाळ नरेगाचा नायब तहसीलदार म्हटलं जातं. 2 ऑक्टोबर 2009 मध्ये ह्याचं नाव मनरेगा करण्यात आलं. केंद्र सरकारनं S. महेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली मनरेगा मजुरी बाबतीत शिफारस करण्यासाठी समिती नेमली होती.
त्यांनी ग्रामीण ग्राहक किंमत निर्देशांक याचा वापर मनरेगाच्या रोजगाराचा दर ठेवण्यासाठी करा असं सांगितलं होतं. आता तुमच्याकडे होमवर्क काय, तर मनरेगाचे दर बघायचे. आता जोपर्यंत आपली परीक्षा असेल ना, तर इथं बाजूला लिहून घ्या मनरेगाचे दर, मनरेगा राज्यानुसार दर. इथं मजुरी जर 20-21 दिलाय ना, तर पुढच्या पानावर लिहून घ्या. पुढे दिलेलंच आहे मनरेगा 20-21 दर. तर तिथं लेटेस्ट दर किती आहेत, 22-23चे ते बघा. 23-24 पेक्षा 22-23 बघा. प्रकल्पाची निवड ग्रामसभेच्या शिफारसीनुसार केली जाते. या अंतर्गत कुठली काम आहेत, ग्रामसभेसमोर प्रकल्प ठेवले जातात. त्यामध्ये तलावाचे नवीनीकरण, दगडी बांधारे बांध, नदी तलावातील गाळ काढणे इत्यादी. आता ह्याच्यामध्ये बरेच वेळेस कामं वाढवली जातात. बरीच कामं त्यामध्ये ऍड केलेली. खर्चाचे किमान 50% कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात आणि त्यास ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. ग्रामसभा निर्णय घेते कोणतं काम मनरेगा अंतर्गत करायचं. येथील कामाचे सोशल ऑडिट सुद्धा केलं जाईल. आता महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी 1977 पासून महाराष्ट्रात सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 पासून 2 नवीन योजना सुरू होत्या. आता ह्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. मनरेगाची सुरुवातीला जी अंमलबजावणी ती 20 पागे त्यावेळेसचे ते बहुतेक कुठले मंत्री होते, मजूर मंत्री का कोणते तर होते, मी तुम्हाला डिटेलमध्ये परत बुस्टर मध्ये देतोय ते. तर त्यांनी तासगाव पासून याची सुरुवात केली होती आणि 72च्या दुष्काळानंतर या योजनेचं जे ऑडिट करण्यात आलं, ती योजना खूप जास्त सक्सेसफुल ठरली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ती प्रायोगिक स्तरावर तासगावमध्ये जी योजना राबवली होती ती स्वीकारली आणि त्यासाठी 1977ला आपण राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम केला. महाराष्ट्र पहिलं राज्य होतं अशा प्रकारचं राज्य स्तरावर हमी अधिनियम करणार. त्यामध्ये 2 उपयोजना सुरू होत्या, ग्रामीण भागात अकुशल व्यक्तीकरता रोजगार आणि महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम अंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना. वैयक्तिक लाभ म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं घर बांधलं, फळबागासाठी काय खड्डे खांदायचे असतील तर त्या वैयक्तिक लाभासाठी सुद्धा मजुरी सरकार देईल. तुमच्या स्वतःच तुम्ही घर बांधलं तरी पण त्या घर बांधण्याची मजुरी सुद्धा सरकार देत होतं. तर अशा वैयक्तिक लाभाच्या योजना होत्या. तर हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात अजून सुद्धा हे इथं 71 झाले, चुकून 77 करा. मनरेगा ज्यावेळेस आला, मनरेगा ऍक्ट करण्यात आला, त्यावेळेस पण असं सांगितलं की जर एखाद्या राज्यात रोजगार हमीसाठी ऑलरेडी ऍक्ट असेल तर त्यामध्ये सुधारणा करायची, पण तो ऍक्ट अजून सुद्धा लागू असेल. आता त्या अंतर्गत आपण 100 दिवसाचा प्रति कुटुंब रोजगाराची हमी देतोच, पण जर आपण त्याच्यावरच जर काय असेल 100 दिवसाच्या वर जर रोजगार दिला असेल तर त्याचा भार मात्र राज्य शासन उचलणार. जर समजा 100 दिवसाच्या वर आपण 150 दिवस मजुरी देईल तर वरच्या 50 दिवसाचा भार हा राज्य सरकारकडे असेल. त्यासोबतच वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या अनुदान दरावर प्रतिपूर्ती योजना म्हणून राबवली जातात. प्रतिपूर्ती म्हणजे काय, तुम्ही काम करायचं नंतर सरकार तुम्हाला पैसे देणार. तुमचा प्रस्ताव तुम्ही सरकारकडे पाठवायचा. त्यावेळेस आता ह्याचं आहे ना जिओ टॅगिंग वगैरे केलेलं आहे. जर तुम्ही घर वगैरे बांधलं असेल तर मग त्याचं जिओ टॅगिंग केलं जातं, तिथे येऊन काम बघितलं जातं आणि ज्यावेळेस तो सुपरवायझर असतील, त्या अधिकारी असतील, त्यांचं जर समाधान झालं तर ते प्रतिपूर्तीद्वारे तुम्हाला पैसे मिळतील. त्यामध्ये जवाहर दडक सिंचन विहीर योजना आहे, रोया अंतर्गत फळबाग लागवड योजना आहे. आता फळबाग लागवड तुमची शेतात करायची तुम्ही, मग तर त्या लागवडीसाठी सुद्धा तुम्हाला मजुरीचा रोजगार दिला जाईल. त्यासोबतच राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रगतीवरील जे अपूर्ण काम आहेत ते पूर्ण करायचे आणि भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याकरता सरकारनं जे दोन्ही योजना राबवल्या ते एकत्रित राबवतोय आपण. दोन्हीचा फरक काय बघा. आपण काय केलंय, जो आपला 1977चा कायदा होता त्याच्यामध्येच थोड्याफार सुधारणा केली. तर मनरेगा ऍक्ट आणि राज्य रोजगार हमी योजनेत फरक काय, तर खर्चाचे किमान 50% कामे ग्रामपंचायतीमार्फत आणि ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. आता ह्याची जी अंमलबजावणी होती ती लाईन डिपार्टमेंट कडून होते. म्हणजे तिथं ग्रामविकासाचा जो लाईन डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये जेडपीसीओ असेल, खाली बीडीओ असेल, त्याच्यानंतर खाली ग्रामसेवक असेल, त्याची जबाबदारी अंतिम ग्रामपंचायतीवर ठेवण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये कंत्राटदारावर बंदी आहे, हे स्टार करून लक्षात ठेवा. यामध्ये कुशल कामं करता कंत्राटदारांना सुद्धा परवानगी दिलेली आहे. इथं बँक पोस्टामार्फत आणि ऑनलाईन रिपोर्टिंग आणि संनियंत्रण केलं जातं. रोख रक्कम असेल तर ते बँक आणि पोस्टामार्फत दिली जाते आणि ऑनलाईन रिपोर्टिंग त्याची केली जाते. आता डीबीटी सुद्धा सुरू होते. मात्र जे महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना आहे त्याच्यामध्ये रोखीने वाटप केलं जातं. सामाजिक अंकेक्षण म्हणजे काय, सोशल ऑडिट इथं बाजूला आहे. सोशल ऑडिट म्हणजे काय, तर ह्याच्यामधून आउटपुट काय निघालं, सामाजिक बदल काय झाले, त्याला सोशल ऑडिट म्हणतात. सोशल ऑडिट हे मनरेगाचं वैशिष्ट्य आहे. मात्र आपल्या रोहिओ मध्ये रोजगार हमी योजना म्हणजे रोहिओ लक्षात ठेवा.
ते फक्त रोह्यो देतील तुम्हाला, रोजगार हमी योजना पूर्ण नाही देणार. रोह्यो म्हणजे रोजगार हमी योजना, मनरेगा म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना. जॉब कार्डची आवश्यकता, रोह्यो अजून चालू आहे. आणि आपल्या इथे जो मनरेगा आहे, तो मनरेगा राबवताना रोह्यो ऍक्ट मध्ये बदल करूनच आपण राबवतोय. रोह्यो मध्ये जवार सिंचन, दडप सिंचन योजना, त्यानंतर फळबाग लागवड योजना, या योजना अजून पण चालू आहे. त्याच्यामध्ये जॉब कार्ड मात्र बंधनकारक नाहीये रोह्यो मध्ये. 100 दिवसाच्या कामाची केंद्र शासनाची हमी, जर एक्स्ट्रा दिलं तर राज्य शासन त्याचं जी मजुरी असेल ती मजुरी राज्य शासन देणार. इकडे किती आहे, 365 दिवसाच्या कामाची हमी. ह्याच्यामध्ये असं काय सांगितलं नव्हतं 365 दिवस तुम्हाला काम दिलं जाईल रोजगार हमी योजनेमध्ये. आणि ही योजना सुरूच झाली दुष्काळाच्या काळात. विसपाक आहे त्याचे प्रवर्तक आहेत. आता रोह्यो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या तुलनामध्ये बघा, मनरेगामध्ये रोह्यो विहिरी आपण राबवतोय, शेततळे राबवतोय, फळबाग लागवड, भूस सुधारणा. ह्याच्यामध्ये सुद्धा जवार विहिरी आहेत, रोह्यो तुती लागवड आहे, फळबाग लागवड आहे, शेततळे आहेत. प्रत्यक्ष कामावर यांना खर्च शासनाकडून करण्यात येतो. यामध्ये अनुदान पद्धतीने प्रतिपूर्ती करण्यात येते. प्रतिपूर्ती म्हणजे काय, रिएम्बर्समेंट. रिएम्बर्समेंट काय असते, तर आधी तुम्ही काम करायचं, त्यानंतर सरकार त्या प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पैसे देते. रिएम्बर्समेंट म्हणजे जॉब कार्ड ह्यामध्ये आवश्यक आहे, यात आवश्यक नाही. ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी केली जाते. यामध्ये विविध यंत्रणांकडून अंमलबजावणी केली जाते. आता बघा, फळबाग असेल, विहीर असेल तर ते बीडीओकडे असतात. म्हणजे पंचायत समिती लागवड त्याची अंमलबजावणी करते. काही गोष्टी जेडपी अंमलबजावणी करते आणि काही गोष्टी ग्रामपंचायती अंमलबजावणी करते. मात्र मनरेगाची सर्वसाधारणपणे अंमलबजावणी ग्रामपंचायतीकडनं होते. नंतर यंत्रसामुग्री वापरण्यास मुभा नाहीये. मनरेगामध्ये सगळी कामं मॅन्युअली करण्यात येतील. प्रतिपूर्ती योजना असल्याने यंत्रसामुग्री वापरण्यास तिकडे मुभा दिलेली आहे. 15 दिवसात मजुरी देणं यामध्ये बंधनकारक आहे, त्यामुळे त्याला गॅरंटी असं म्हणतात. रोजगार हमी योजनेमध्ये असं काय अनुदान देणं बंधनकारक नाहीये. जर तुम्ही बेरोजगारी भत्ता पाहिजे असेल ते मनरेगा अंतर्गत मिळेल. आता मनरेगामध्ये काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, मनरेगा 2.0. आता मेयरच्या समितीच्या शिफारसीनंतर 8 मे 2012 ला मनरेगा 2.0 सुरू करण्यात आलं. त्यामध्ये 30 नवीन कामं जोडण्यात आली होती. आता याआधी फक्त 8 कामाला परवानगी होती. आता प्रत्येक कृषी परिस्थिती क्षेत्रात उपजीविकेच्या जवळजवळ सर्वच स्रोतांचा यामध्ये समावेश केलेला आहे. कुक्कुटपालन, मत्स्यपालन ते पाणलोट विकासापासून स्वच्छता कामापर्यंत सुधारणा केलेली आहे. त्यामुळे नोकरीची मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये मजुरी कोणत्या कोणत्या क्षेत्रात करून घ्यायची, कोणते कोणते प्रकल्प राबवायचे हे ठरवण्यात आलं होतं. 2.0 मध्ये ती कामं वाढवलेली आहेत. त्यामध्ये मत्स्यपालन, कुक्कुटपालन सुद्धा दिलेलं आहे. आता 2020-21 असेल तर आपण 2022-23 चे एवढे राज्य काढा, मी तुम्हाला नंतर देणारच आहे, पण हे तुमचं होमवर्क आहे आजचं. नंतर भुवन जिओ टॅगिंग. आता बघा, जिओ टॅगिंग जर आलं तर मग भ्रष्टाचाराला आळा बसेल. तुम्ही ऍक्च्युअली तिथं काम केलंय का नाही ते जिओ टॅगिंग न दिसणार. आणि आता इथं कुठलाही अधिकारी आला असेल, समजा एखादा पंचायत राज विभागाचा एखादा सचिव आला, त्याला वाटलं इथं कुठले काम आहे, तर तो जिओ टॅगिंग वेबसाईटवर बघेल कुठलं काम आहे, तर त्या ठिकाणी जाऊन जर ते ओरिजिनल काम असेल तर त्याला लगेच चेक करता येईल. जिओ टॅगिंग म्हणजे काय, तर जिओग्राफिकली तिथं टॅग केलं जातं इथे हे काम झालेलं आहे. तर मनरेगा अंतर्गत जिओ टॅगिंग हा एनडीए सरकारचा एक प्रयत्न होता, जिथं तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जाईल आणि जे कामं केले त्या बाबतीत पारदर्शकता असेल. कारण भुवन हे जे ऍप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर आहे, त्याच्या बाबतीत कुठलाही व्यक्ती तिथं ऍक्सेस करू शकतो आणि किती कामं झाले त्याची पडताळणी करू शकतो. नंतर सामर्थ्य नावाचं एक ट्रेनिंग मॅन्युअल सुरू करण्यात आलं होतं, टेक्निकल ट्रेनिंग मॅन्युअल. त्याच्यामध्ये मजुरांना प्रशिक्षण देण्यासाठीचा कार्यक्रम 2015 ला सुरू करण्यात आला. सामर्थ्य हा टेक्निकल ट्रेनिंग देणारा कार्यक्रम आहे, जो 2015 ला मनरेगा अंतर्गत सुरू करण्यात आला. त्यानंतर आता काय योजना ज्या आहेत त्याचा एकदा आपण फ्लो चार्ट तयार करून घेऊया. आधीचं पान जे तिथं मजुरी रोजगार योजना लिहिले त्याच्यावरच घ्या. आधी हे वाचून घ्यायचं, त्यानंतर हे फ्लो चार्ट तयार करायचं. NREP समजतंय तुम्हाला, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. RLEGP पण समजतंय, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. ह्या दोघांना एकत्रित केलं आणि कुठली योजना आली, GRY 89 चे, 89 म्हणजे 1989. आता GRY ला सुधारित केलं आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना आली, JGSY. तर जवाहर ग्राम समृद्धी योजना कधीचे, 1999 चे, बरोबर आहे.
आणि त्याच बरोबर जवाहर ग्राम समृद्धी योजना आहे ना, त्यानंतर ह्याच्या आधी एक एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम आली होती, ES कधी आली होती? 93 ला. या दोन्हींना एकत्रित केलं आणि कुठली योजना आणली? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, SGRY. ही कधी आली? 2001 मध्ये. आणि याच वेळेस नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम ही 2004 ला आली होती, बरोबर आहे. या दोन्हींना एकत्रित केलं आणि कुठली योजना आणली? नरेगा. नरेगा 2 फेब्रुवारी 2006 ला. या योजनेलाच परत काय नाव दिलं? मनरेगा, MG नरेगा. जी आहे तुमच्या भाषेतला MG नरेगा कधी केलंय? 2 ऑक्टोबर 2009 ला. आणि परत आता त्याच्यामध्ये आपण 2.0 सुरू करतोय. 2.0 ची सुरुवात केली झाली MG नरेगा 2.0 हिची 8 मे 2012 ला सुरुवात झाली. तर भुवन 2016 पासून सुरू केलंय. एवढं फक्त मजुरी रोजगार योजनेचं एक माइंड मॅप काढून घ्या, तुम्हाला परत ते कामाला येईल. तिथं यम आहे MG नरेगा. हे 2.0 आहे. 2.0 त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता कुशलसाठी ज्या काही योजना आहेत या परत मी शेवटी लिहून देईल तुम्हाला. आधी आपण एक एक बघूया, लक्षात ठेवायचं कसं आहे हे मी परत शेवटी तुम्हाला एकत्रित करून सांगतो. आता ही सिट्रा योजना आहे. सिट्रा मध्ये काय? सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल किट्स फॉर रुरल आर्टिशियन्स. आता रुरल आर्टिशियन्स म्हणजे काय? तर जे 12 बलुतेदार 18 आलुतेदार आहेत ते ग्रामीण भागात जे काय स्किल असणारी कामं करतायत, त्याच्यामध्ये कुंभार असेल, नंतर चांभार असेल, सुतार असेल, तर या सगळ्या गोष्टी यामध्ये समाविष्ट होत आहेत. ह्याची सुरुवात जुलै 1992 पासून झाली. निवडक जिल्ह्यामध्ये IRDP ची उपयोजना म्हणून ह्याची सुरुवात 1992 मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर ती सर्व जिल्ह्यात विस्तारित करण्यात आली. त्यात लक्षात काय ठेवायचं? तर विणकर, शिंपी, भरत काम करणारे व विडी कामगार वगळता. तर वगळता कोणते हे आपल्याला महत्वाचे. विणकर, शिंपी आणि भरतकाम हे सगळे दोऱ्याच काम करतात ना. विणकर, शिंपी आणि भरतकाम सुद्धा दोऱ्याचेच असते. त्यासोबतच विडी कामगार हा सगळा एकच गट झाला ना. तर हे वगळता विविध कारागीर व्यक्तींना 2000 रुपयाच्या आर्थिक मर्यादेत सुधारित हस्तसाधनाचा संच पुरवला जातो. त्यापैकी 10% खर्च हा स्वतः कारागिरांनी करायचा असतो आणि 90% खर्च भारत सरकारमार्फत देण्यात येतो. वगळता कुठले हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विणकर, शिंपी, भरतकाम आणि विडी कामगार. वगळता कोणते ते लक्षात ठेवा. आता जर जे हस्त असतील तर ते 2000 पर्यंत आहे आणि बाकीचे जे 4500 रुपयाच्या मर्यादेपर्यंत पॉवरवर चालणाऱ्या म्हणजे काय इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या साधनांचा पुरवठा करण्यात येईल. त्याच्यामध्ये शिलाई मशीन वगैरे देण्यात येत नाही, कारण विणकर वगैरे त्याच्यामध्ये नाही येत.
शिंपी, विणकर आणि भरतकाम, विडी कामगार यामध्ये नाही आहेत. या पलीकडे कारागिरांना आवश्यक असलेले कोणते अतिरिक्त वित्त IRDP मार्फत कर्जाच्या स्वरूपात दिले जाईल. आता समजा एखादा सुतार असेल आणि त्याला स्वमिल पाहिजे असेल, स्वमिलची किंमत समजा त्यावेळेस 30-40 हजार असेल, तर त्यासाठी IRDP अंतर्गत कर्जाची तरतूद आहे सिट्रामध्ये. सप्लाय फॉर इम्प्रूव्ड टूल किट्स फॉर रुरल आर्टिशियन्स, त्याचं नाव पण लक्षात ठेवा, सिट्रा 92चे. नंतर ट्रायसेम, ट्रायसेम ही योजना जी होती ती 15 ऑगस्ट 1979 ला सुरू झाली होती. ट्रायसेमचं लॉंग फॉर्म काय, ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ही ज्या योजना आहेत सगळ्या त्या सेल्फ एम्प्लॉयमेंटचे ट्रेनिंग द्यायचे रुरल युथला, जेणेकरून ते सेल्फ एम्प्लॉयड बनू शकतील. तर तेच आहे, ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू झाला. तरुणांना स्वयंरोजगार करता करता वेगवेगळे प्रशिक्षण देणे, ही योजना IRDPचा विस्तारित भाग होती. याच्यामध्ये जे वयोगट आहेत ते 15 ते 35 आहेत. बऱ्याच ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट साक्षर वाढत असेल किंवा प्रौढ शिक्षण असेल, त्यामध्ये वयोगट 15 ते 35 असतो. त्याचा जो कालावधी आहे तो 6 महिन्याचा आहे. प्रशिक्षित तरुणांना 10,000 रुपयापर्यंत कर्ज मिळू शकेल, जेणेकरून ते स्वतःचा रोजगार उपलब्ध करू शकतील. 8व्या योजनेअंतर्गत याचं योग्य मूल्यमापन करण्यासाठी भर देण्यात आला होता आणि 15.28 लाख रोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तर ट्रायसेमचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, 1979 ची ही योजना होती. नंतर IRDP ही केंद्र पुरस्कृत योजना होती. 1980 पासून याची सुरुवात झाली. IRDP 1980 हे लक्षात असू द्या. ही सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत होती. IRDP जी आहे ती इंटिग्रेटेड स्कीम आहे. इंटिग्रेटेड स्कीम असल्यामुळे उत्पादक मालमत्तेच्या संपादनाद्वारे योग्य कौशल्याच्या सहाय्याने स्वयंरोजगार प्राप्त करू शकतील आणि ते दारिद्र्य तोडण्यास सक्षम ठरतील. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट मध्ये स्वयंरोजगार हा त्याच्यामध्ये महत्वाचा टूल असणार आहे. तिकडे NREP सुरू झाली मजुरीसाठी, इकडे IRDP सुरू झाली स्वयंरोजगारासाठी. NREP आणि IRDP एकाच वेळेस सुरू झालेले. या योजनेत ग्रामीण गरिबांना देशातील एकूण ग्रामीण गरिबाच्या प्रमाणानुसार राज्य केंद्रीय निधीचे वाटप केले जाते. जेवढं तिथं लोकसंख्या आहे त्यानुसार त्यानंतर सबसिडी निधी दिला जातो. त्याच्यामध्ये लहान अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांचा विचार केलेला आहे. नंतर मिलेनियम वेल स्कीम, मिलियन वेल स्कीम जी आहे ती 1 एप्रिल 1989 ला सुरू झाली आणि पुढं 1999 मध्ये स्वर्ण जयंतीमध्ये समाविष्ट झाले. 1999 ला झाली. 96 ला ती सेपरेट झाली, 99 ला स्वर्ण जयंतीमध्ये गेली. अनुसूचित जाती जमाती दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना, त्यासोबतच छोट्या सीमांत शेतकरी म्हणजे तुम्हाला माहित असेल 2 हेक्टरपेक्षा जास्त कमी जमीन जी आहे ते सीमांत शेतकरी, मार्जिनलाइज्ड फार्मर, तर त्यांना सिंचनाची साधनं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. नावातच काय, मिलियन्स वेल स्कीम. मिलियन वेल्स म्हणजे काय, दशलक्षी 10 लाख विहिरी बांधण्याचं यामध्ये टार्गेट ठेवण्यात आलं होतं. यामध्ये केंद्र शासन राज्य शासनाचा 50-50% निधी सहभागी होता. 1999 ला ती स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये सामील झाली. त्यानंतर DWCRA, डेव्हलपमेंट ऑफ वुमन चाइल्ड इन रूरल एरियाज. DWCRA जी होती ते स्वीडन सरकारने यासाठी मदत केली होती. केंद्र सरकारने 1982 मध्ये प्रायोगिक तत्वावर IRDP ची उपयोजना म्हणून ग्रामीण भागात महिला आणि मुलांचा विकास करण्यासाठी ही योजना सुरू झाली होती. यामध्ये जिल्हे निवडण्यासाठी साक्षरता महिलांची आणि उच्च बालमृत्यू दर हे त्याचं निकष ठरवण्यात आलं होतं. कारण महिला आणि बालकांचा विकास करायचा आहे, त्यामुळे जिथं महिलांची साक्षरता कमी असेल आणि बालमृत्यूचं प्रमाण जास्त असेल असे जिल्हे निवडले होते. DWCRAचा मेन उद्दिष्ट काय होता, तर ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांचं सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी मदत करणे. DWCRAचा IRDP सारखाच लक्ष्यीकरण होता, म्हणजे दारिद्र्यरेषेखालील कुटुंब. आणि मूलभूत फरक काय होता, तर IRDP मध्ये वैयक्तिक कुटुंबाला मदत मिळत होती, मात्र DWCRA मध्ये कुटुंबाचे समूह तयार केले होते. आणि या योजनेत 15 ते 20 महिलांचा समावेश असणाऱ्या एका सेल्फ हेल्प ग्रुपची निर्मिती करण्यात आली होती. स्वीडन सरकारने मदत केली होती. सेल्फ हेल्प ग्रुप मार्फत ही राबवली जायची. IRDP मध्ये डायरेक्ट जो व्यक्ती असेल, लाभार्थी असेल, त्याला मदत दिली जायची. मात्र यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप आणि महिला विकासाच्या बऱ्याच योजना ज्या असतील त्या जनरली सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून असतात जनरली.
त्यानंतर गंगा कल्याण स्कीम. गंगा कल्याणामध्ये गंगेचा काय संबंध आहे? गंगा ही पाण्यासाठी घेतलेली आहे त्यांनी. 1 फेब्रुवारी 1997 ला सुरू झाली. शेतकऱ्यांना भूगर्भातील किंवा भूपृष्ठावरील जलस्रोतांचा शोध घेणे आणि त्यांचा विकास करणे यासाठी आर्थिक सहाय्य देणे यासाठी ती योजना सुरू केली होती. आता गावात बरेच ठिकाणी पाण्याने असतात, नारळ घेऊन ते नारळ फिरतात का काय त्याचा विचार घेतला जातो त्या पानाड्यांचा. पण हे सायंटिफिक पद्धतीने भूगर्भातील जलस्रोताचा शोध घेण्यासाठी मदत करणारी योजना होती. 8व्या पंचवार्षिक योजनेद्वारे सुरू झाली. 80-20 असा जो निधी वाटपाचा कार्यक्रम होता. 1999 ला ही पण मिलियन वेल स्कीम सारखीच स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेमध्ये समाविष्ट झाली. आता ही स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही एक अम्ब्रेला स्कीम म्हणून सुरू झाली होती. अम्ब्रेला म्हणजे काय? ह्याच्या अंडरच बाकीच्या सगळ्या स्कीम येणार आता. ही मेन स्कीम झाली. ह्याच्यामध्ये STI MDG या सगळ्या योजना एकत्रित आल्या. हे लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणून तुम्हाला देतोय. STI MDG आता आपण आधी बघूया, त्यानंतर ह्याची फोड करूया. 1 एप्रिल 1999 ला सुरू झाली होती. ग्रामीण भागामध्ये सूक्ष्म उद्योगाची स्थापना करणे म्हणजे काय? स्वयंरोजगाराची स्थापना करणे. सूक्ष्म उद्योग म्हणजेच काय? तर स्वयंरोजगाराची स्थापना करण्यासाठी ही योजना सुरू झाली होती. या योजनेची सुरुवात 9व्या पंचवार्षिक योजनेत झाली. यामध्ये 3 वर्षामध्ये स्वयंरोजगार धारकास BPL वर आणणे हे टार्गेट ठेवण्यात आलं होतं. लाभार्थी SC ST 50% असतील, महिला 40%. महिला लक्षात ठेवायचं ऑड आहे फिगर, आणि अपंगांना 3% एवढा वाटा देण्यात येईल. ह्याचा जो निधी आहे आता 995 नंतरच्या ज्या योजना आहेत 2005 पर्यंत सगळीकडे 75-25 आहे. हे प्रमाणे ईशान्येकडे राज्यासाठी 70, 75-25 बाकीसाठी आणि ईशान्येकडे 90-10 या योजनेत STI MDG समाविष्ट करण्यात आले. आता STI MD चे जे फक्त जे तारखा आहेत त्या फक्त लक्षात ठेवा. वरच्या साईडला आपण लिहून घेऊया. इथं खाली वरच लिहा, वरच एकदम जागा जिथं असेल तिथं. किती लिहिता का? SGRY म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि SGRY म्हणजे काय? संपूर्ण स्वर्ण जयंती ग्राम समृद्धी स्वयंरोजगार योजना. SJGSY ही कधी झाली? 1 एप्रिल 1999. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या योजना होत्या? तर STI MD आणि G. S म्हणजे काय? सिट्रा कधी सुरू झाली होती? 1992. T म्हणजे काय? ट्रायसेम. ट्रायसेम कधी सुरू झाली होती? तर 1979 ला. आय म्हणजे काय? IRDP कधी चालू झाली? 1980 ला. MWS म्हणजे काय? तर मिलेनियम वेल स्कीम. मिलेनियम वेल स्कीम कधी सुरू झाली होती? 1989 ला. D म्हणजे काय? DWCRA कधी सुरू झाली होती? 1982 ला. GKY म्हणजेच गंगा कल्याण योजना म्हणजेच GKY ही कधी सुरू झाली होती? 1 फेब्रुवारी 1997 ला. या सगळ्या योजना 1999 ला मर्ज होऊन STI MDG ही एक अम्ब्रेला योजना सुरू झाली. आता JGSY ह्याचं रूपांतर कसं झालं? परत NRLM मध्ये झालं, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. ह्याचं रूपांतर कधी झालं? 2011 ला. आता आपण NRLM हे बघूया.
नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन 3 जून 2011 सुरू झाली. ग्रामीण भागातले दारिद्र्य निर्मूलन करणे कशामार्फत? स्वयंरोजगाराच्या माध्यमातून. आता जिथं लाईव्हलीहूड असतं, अजीविका असतं, आजीविकामध्ये 100% स्वयंरोजगारच असतं, हे लक्षात ठेवा. या योजनेत 75-25 असा वाटा होता. ग्रामीण भागातील गरीब स्वयंरोजगार लक्ष्य गट निवडणे, त्यामध्ये विधवा, अपंग असतील, महिला असतील, वंचित घटक मध्ये SC ST मायनॉरिटी, वयोवृद्ध, आदिवासी हे सगळे दुर्लक्षित घटकांच्या माध्यमातून लोकसहभागातून गरिबी निवारण असं त्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप तयार करण्यास भर देण्यात होता. SHG तयार करणे आणि त्याच्या मार्फत विकास करणे. जर SHG कर्ज मागणी करत असेल तर त्यांना कर्ज दिला जात असे. एक कुटुंब एक नोकरी निर्माण करणे आणि स्वयंरोजगार आणि कौशल्य वृद्धी करणे. किमान एका कुटुंबात एक तरी नोकरी तयार करायची, कुशल मनुष्यबळ द्यायचं आणि SHG ला कर्ज देऊन त्यांना स्वयंरोजगार उभा करण्यास मदत करायची. तर सेल्फ हेल्प ग्रुपच्या कर्जामार्फत NRLM राबवली जायची. आता ह्याच्यामध्ये सुधारणा करून 25 सप्टेंबर 2014 दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना आली. यामध्ये कौशल्य विकास आणि उपाययोजनेच्या माध्यमातून राहणीमानात सुधारणा करणे आणि शहरी आणि ग्रामीण हे एकत्रित केला. या योजनेचं वैशिष्ट्य काय तर शहरी ग्रामीण दोन्ही एकत्रित केलं. यात काय सांगितलं होतं की 3 वर्षात 10 लाख ग्रामीण तरुणांना प्रशिक्षित करायचं. त्यासाठी त्यांचं कमीत कमी वय किती असणार आहे तर 15 वर्ष. आणि संपूर्ण कौशल्य कार्यक्रमात समाविष्ट व्हायचं असेल तर 18 वर्ष. आता हे सगळ्या गोष्टी करताना मेक इन इंडिया पण सुरू केलं होतं. त्यामुळं ही जी योजना आहे ती मेक इन इंडियाला पूरक असणार होती. कौशल्य योजनेत अपंगाचं प्रशिक्षण लक्षात घेऊन ग्रामीण तरुणांमध्ये कौशल्य विकासासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यासहित खासगी क्षेत्राच्या कंपन्यांचा सुद्धा सहभाग घेण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये एक्साइड टू व्हीलर असेल किंवा मग आता एक्साइड जी आहे ती कंपनी ज्या बॅटरीज आहेत त्याच्यामध्ये ट्रेनिंग देते. तर पुणे विद्यापीठात त्यांनी त्याच्यासोबत करार केला आहे. त्यानंतर हिरो असेल, होंडा असेल, त्यांनी डिप्लोमाचे जे कॉलेजेस आहेत पुण्यात त्याच्यासोबत करार केला. तर कौशल्य विकासासाठी खाजगी कंपन्यांचा सुद्धा सहभाग घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. खाजगी कंपन्यांचा सहभाग ट्रेनिंग मध्ये घेणारी ही पहिली योजना होती. त्यानंतर आता स्वयंरोजगाराच्या काही योजना असतील. तर ह्या योजनेचा विकास कसा झाला तर त्यामध्ये पहिली योजना CU लाच ग्रामोदय योजना असं म्हटलं जायचं. सेल्फ एम्प्लॉईड स्कीम फॉर एज्युकेटेड अनएम्प्लॉईड यूथ. आता असं झालं होतं की 1985च्या वेळेस तुम्हाला शिक्षण तर मिळालंय मात्र ते बेरोजगार होते. तर जे शिक्षित बेरोजगार आहे त्यांच्यासाठी खासी CU योजना सुरू करण्यात आली होती, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी, हे लक्षात ठेवा. ज्याला ग्रामोदय योजना या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जायचं. आता यामध्ये उद्योगासाठी 35,000 पेक्षा जास्त आणि एक सर्व्हिस सेक्टर असेल तर 25,000 पेक्षा जास्त. जर कुठला व्यवसाय असेल, दुकान वगैरे टाकायचं असेल तर 15,000 रुपये दिले जायचे. जर तुम्हाला उद्योग किंवा कुठला जर इंडस्ट्री टाकायची असेल, स्मॉल कॉटेज इंडस्ट्री, तर 35,000. सर्व्हिस सेक्टर मध्ये काय उभा करायचं असेल तर 25,000 आणि वैयक्तिक व्यवसाय टाकायचा असेल तर 15,000 रुपये. आता ही जी योजना आहे ती DIC मार्फत राबवली जायची, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर. ते नुकतेच 77 मध्ये कुणी सुरू केले होते, 76-77 मध्ये जनता सरकारनं सुरू केले होते. मंजूर कर्जापैकी 25% रक्कम उमेदवाराच्या नावावर मुदत ठेव म्हणून सरकार द्यायचं आणि ती सबसिडी असायची. म्हणजे 25% कर्जापैकी रक्कम सरकार द्यायचं. तर CU ग्रामोदय नावाने सुद्धा ओळखली जायची. आता या योजनेची लिंकच आहे परत. त्याच्यानंतर PMRY आली. CUच्या ठिकाणी त्यानंतर PMRY ही नवीन योजना सुरू झाली. त्यावेळेस पंतप्रधानांनी उद्घाटन केलं होतं. 93 मध्ये PV नरसिंहा राव होते. 2 ऑक्टोबर 1993 ला महात्मा गांधीच्या जयंती दिवशी देशभरात पूर्ण सुरू करण्यात आली. उद्घाटन 15 ऑगस्ट, मात्र त्याची सुरुवात 2 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली. PMRYचा उद्दिष्ट सेम होता. सुशिक्षित बेरोजगारांना उत्पादन क्षेत्रात स्वतःचे रोजगार उपलब्ध किंवा उद्योग सुरू करण्यात यावे, त्यासोबत अनुदानित आर्थिक सहाय्य देणे हा त्याचा उद्दिष्ट होता. 2.5 वर्षाच्या कालावधीत सेवा व्यावसायिक उपक्रमाद्वारे 7 लाख उपक्रमाची स्थापना करणे आणि 10 लाख जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना बेरोजगारीतनं बाहेर काढणं हे त्याचा उद्दिष्ट होता. PMRY खूप जास्त यशस्वी ठरलेली योजना आहे. नंतर PMRY सारखीच प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम 2008 ला सुरू करण्यात आली. ही सुद्धा योजना होती ती ग्रामीण आणि शहरी भागासाठी एकत्रित होती. तिथे जर ग्रामीण नसेल तर सहसा ते विचार करायचा ती योजना कोणासाठी, लक्ष गटावर सुद्धा प्रश्न येतो. तर ही जी योजना आहे PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी.
उद्देश काय तर स्वयंरोजगार तयार करणे. आता ही आधीची PMRY जी 1993 ची होती आणि एम्प्लॉयमेंट रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम या दोन्हींना एकत्रित करून ही नवीन योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना राबवण्याची जबाबदारी खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजेच KVIC खादी आणि विलेज इंडस्ट्री कॉर्पोरेशन त्यासोबतच या ज्या KVIC होती जी संस्था होती KVIC त्याला नोडल एजन्सी म्हणून दर्जा दिलेला. नोडल एजन्सी म्हणजे काय तर सगळी योजना राबवायची जबाबदारी KVIC कडे असेल. खादी आणि विलेज इंडस्ट्री कॉर्पोरेशन. राज्यस्तरावर ही योजना KVIC संचालनालयामार्फत राबवली जायची. त्यासोबतच जिल्हा उद्योग आणि बँकामार्फत राबवली जायची. जिल्हा उद्योग केंद्र त्या प्रस्तावावर विचार करायचे आणि त्या प्रस्तावाला मंजुरी द्यायची आणि बँका प्रत्यक्ष कर्ज द्यायचे. इथे लिहून घ्या जरा वरच्या साईडला. 1985 ला त्याचं रूपांतर 1993 ला कशामध्ये झालं? प्राईम मिनिस्टर रोजगार योजना PMRY. याचं रूपांतर 2008 ला कशात झालं? प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम PMEGP. प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. याचा उद्देश जवळपास सारखाच आहे तिघांचा. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे. PMEGP. त्यानंतर पुढे आली मुद्रा योजना. मुद्रा योजना चर्चेत होती बरीच. एप्रिल 2015 ला त्याची सुरुवात करण्यात आली. मुद्रा म्हणजे काय? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. रिफायनान्स म्हणजे काय? पुनर्वित्त पुरवठा. पुनर्वित्त पुरवठा म्हणजे डायरेक्ट ती योजना कर्ज देणार नाही, मात्र ज्या संस्था आहेत त्यांना कर्ज देईल. देशातले बिगर शेती लघु आणि सूक्ष्म उद्योगांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे. बिगर शेती महत्वाचं आहे, म्हणजे ही योजना जी आहे ती फक्त उद्योगांना सहाय्य देणार आहे. पंतप्रधान मुद्रा योजना जी होती, प्रधानमंत्री मुद्रा योजना, ही बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती, लघु सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यासाठी पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 ला सुरू केली होती. ह्याच्यामध्ये 3 गट केलेले आहेत. 10 लाखापर्यंत जरी कर्ज दिलं असेल तरी पण सुरुवातीला शिशु गट अंतर्गत 50,000 रुपये कर्ज मिळणार. त्यानंतर पुढच्या टप्प्यात त्यांना किशोर गटात जाईल तर व्यवसाय त्याला 50,000 ते 5 लाख आणि त्यानंतर तरुण गटात 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत. म्हणजे मुद्रा योजनेत मॅक्झिमम 10 लाखापर्यंत कर्ज मिळण्याची त्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर पायाभूत सेवा विकास योजना. पायाभूत सेवामध्ये पंतप्रधान ग्रामोदय योजना आहे. फक्त ग्रामोदय योजना वेगळी आणि पंतप्रधान ग्रामोदय योजना वेगळी. 2001 मध्ये ही सुरू करण्यात आली होती. आता यासाठी आपल्याला महत्वाचं काय तर वर्ष लक्षात ठेवायचं. त्यासोबतच त्याचा उद्देश काय तर ग्रामीण भागामध्ये शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतील. गरीब लोकसंख्येचे जीवन चांगले बनवण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामोदय योजना अटल बिहारी वाजपेयी सरकारने सुरू केली होती. या योजनेमध्ये 3 उपयोजना होत्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी 2000 ला सुरू झाली होती, ग्रामीण आवास योजना, ग्रामीण पेयजल योजना. त्याच्यामध्ये जे घटक होते ना ते लक्षात ठेवा. वेन ही वेन ही म्हणजे काय तर डब्ल्यू मध्ये काय येणार आहे तर पेयजल येईल. वॉटर वेगळ्या पेनने लिहू. याच्यामध्ये काय येईल एक मिनिट म्हणजे पुढचं पण ते सेमच येईल असं सांगतो मी. हा इथं हाऊस घेऊ आपण. ई फॉर इलेक्ट्रिसिटी. एन फॉर न्यूट्रिशन.
एच फॉर, आता ह्यामध्ये काय येणार आहे, इकडे हाऊस आलंय तर इकडे हेल्थ येईल, आणि फॉर एज्युकेशन, ही मध्ये हेल्थ एज्युकेशन असं पुढे ठेवा. बाकी हे सगळे घरात लागणाऱ्या गोष्टी आहेत, वॉटर हाऊस इलेक्ट्रिसिटी घरात लागते नाही, एखाद्या घरात वॉटर हाऊस इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर न्यूट्रिशन हेल्थ आणि एज्युकेशन, हे लक्षात ठेवा. आता WHO इकडे पण काम काम आलेलं नाही. भारत निर्माण 2005 ला सुरू झाली. सर्व समस्या विकासासाठी ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणे. आता ही भारत निर्माण योजना होती ना, ती BRIT असं लक्षात ठेवा. वेन ही झालं नाही तर BRIT. WHER आहे, त्यानंतर ई नका लावू इथं. आत्ताच आपण काय बघितलं, इथं वॉटर बघितलं ना, इथं पण काय येणार आहे, वॉटर येईल. एच फॉर काय बघितलं आपण, हाऊस. ई फॉर काय बघितलं, इलेक्ट्रिसिटी. आता भारत निर्माण होती ती इन्फ्रास्ट्रक्चर साठी होती. इन्फ्रा इन्फ्रा मध्ये काय काय येईल, आर फॉर रोड, आय फॉर इरिगेशन, आणि टी फॉर टेलिकम्युनिकेशन. टेलिकॉम, हे लक्षात राहील. आता उपयोजना विचारतील, वेन ही VRIT, WHEN, आणि इथं वेर मध्ये WHER, ई नाहीये पुढं, हा एवढं लक्षात ठेवा. स्पेलिंग इथं WHERIT. आता यामध्ये बघा, रस्त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावांना 12 महिने जोडणे. 500 ते 1000 लोकसंख्या, हे लक्षात ठेवा. तिकडे 500-250 आहे ग्राम सडक योजनेमध्ये, आणि इथं 500 ते 1000 सांगितलं. गरिबासाठी 60 लाख घरांची निर्मिती करणे. पाणी पुरवठा काय, तर देशातील पाणी पुरवठा उपलब्ध नसणाऱ्या सर्व गावात पाण्याची सोय करणे. नळाला पाणी नाही, सर्व गावात सांगितलेलं आहे. त्यानंतर सिंचन मध्ये 2009 पर्यंत 1 कोटी हेक्टर भूमी सिंचनाखाली आणायचे. 2009 पर्यंत 1 कोटी हेक्टर. दूरसंचारमध्ये सुविधा नसलेल्या सर्व गावांमध्ये दूरसंचार पोहोचवणे. विद्युतीकरण नसणाऱ्या सर्व गावांमध्ये म्हणजे 2.3 कोटी घरामध्ये वीज पुरवठा किंवा वीज कनेक्शन देणे. हे घर लक्षात ठेवा. सर्व गावात वीज, सर्व गावात दूरसंचार, सर्व गावात पाणी, आणि विद्युतीकरणासाठी 2.1 कोटीचं लक्ष ठेवलं होतं. भारत निर्माणला बरेच प्रश्न आलेले, त्यामुळे ही महत्वाची योजना आहे. त्यानंतर सांगरी नावाने ओळखली जाणारी संसद आदर्श ग्राम योजना. जयप्रकाश नारायण यांच्या बर्थडेला 11 ऑक्टोबर 2014 ह्याची सुरुवात झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं, सांसद आदर्श ग्राम योजना. आता हे उद्देश काय होतं, तर लोकसभा आणि राज्यसभा मधील प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचं आणि तेथील व्यक्तींना प्रगत पायाभूत सुविधा आणि योग्य संधी उपलब्ध करून देऊन विकास करायचा. आता स्वरूप काय होते, तर ग्रामपंचायत क्षेत्र विकास साधण्यासाठी संसद सदस्यांचे नेतृत्व क्षमता, प्रतिबद्धता आणि ऊर्जेचा वापर केला. त्या गावाला आदर्श गाव बनवायचं, जेणेकरून त्या गावाचा आदर्श घेऊन बाकीचे गाव विकास होतील, विकसित होतील. लोकसहभागातून स्थानिक विकास. आता यामध्ये 16 पर्यंत एक, आणि वर्ष 2019 पर्यंत 3, म्हणजेच काय, एकूण 19 पर्यंत एकूण 4 गावांचा विकास करायचा. गावाची निवड करताना 3000 ते 5000 लोकसंख्या असणारी आणि डोंगराळ भागात 1000 ते 3000 लोकसंख्येची गावं निवडायची. नाहीतर 800 लोकसंख्येचं गाव निवडून त्याचा विकास करणं सोपं आहे. त्यासाठी इथं काय सांगितलंय, सपाट प्रदेश असेल तर 3000 ते 5000, डोंगराळ प्रदेश असेल तर 1000 ते 3000 लोकसंख्येचं गाव निवडायचं. 2024 पर्यंत 5 आदर्श गावांची निवड करून त्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यानंतर परत 2024 पर्यंत नवीन
5 आदर्श गावाचा विकास करायचा आहे. त्यानंतर पूर अभियान 2004 ला सुरू झाला. जे कलाहंडी कोरापूर हा आदिवासी भाग आहे आणि कुपोषणामुळे आणि भूकबुळीमुळे ओळखला जातो. तर पुरा प्रोव्हिजन अँड अर्बन अम्युनिटीज प्रोव्हिजन ऑफ पाहिजे, प्रोव्हिजन ऑफ अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज. ओरिसा राज्यातील कलाहंडीमध्ये 2004 ला सुरू झाला. याची संकल्पना होती ती एपीजे कलाम यांची होती. पुरा स्ट्रॅटेजी तुम्हाला बाजूला दिसते. त्याच्यामध्ये त्यांनी 4 सुविधा दिल्या होत्या. पायाभूत घटक ग्रामपंचायत आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी रुरल ट्रान्सफॉर्मेशन वर भर दिला होता. ह्याचा जो एक मिनिट हा हे जो ग्रामीण क्षेत्र आहे ह्याच्यावर मध्ये सुद्धा ग्रामपंचायतीच मूळ होता. सेम तसंच आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये काय केलं जाईल, शहरी सुविधा दिल्या जातील. ह्याची जी मेन संकल्पना आहे ती डॉक्टर एपीजे अब्दुल कलामची. त्यांनी टार्गेट 3 बिलियन या पुस्तकात ती संकल्पना मांडली होती. त्याच्यामध्ये त्यांनी 4 गोष्टी दिलेल्या आहेत. त्या 4 गोष्टी तुम्ही कीप या नावाने लक्षात ठेवा. कीप कीप मध्ये के काय, तर के फॉर नॉलेज आहे, नॉलेज. ई फॉर काय, तर ई फॉर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, इकॉनॉमी. त्यानंतर ई फॉर इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रॉनिक सुविधा. आणि पी फॉर काय, तर फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल फॅसिलिटीज. कीप मध्ये नॉलेज, इकॉनॉमी, इलेक्ट्रॉनिक आणि फिजिकल फॅसिलिटीज. इलेक्ट्रॉनिक थोडं वेगळं आहे, हे लक्षात असू दे. त्यानंतर पुढे बघा, श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन. रुर्बन म्हणजे रुरल आणि अर्बन हे एकत्रित केल्यासारखं वाटतंय ना, रुर्बन. तर 21 फेब्रुवारी 2016 ला ह्याची सुरुवात झालेली. देशातील ग्रामीण भागाचा आर्थिक सामाजिक कायापालट घडवून आणणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. स्वरूप काय, तर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन हे पूर्वी असलेल्या पुरा या योजनेचा एक भाग आहे. परंतु पुरा या योजना फक्त खासगी क्षेत्रापुरती मर्यादित आहे, मात्र रुर्बन सरकारी क्षेत्रात लागू करण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये 14 घटक आहेत. 14 घटक अर्बन आणि रुरल ह्याच्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ज्या महत्वाचे असतात ते स्वच्छता आहे, पाणी पुरवठा आहे, त्यानंतर डिजिटल साक्षरता आहे, फिरतं आरोग्य केंद्र आहे, एलपीजी जोडणे, पतदिवे आहेत, सार्वजनिक वाहतूक आहे. आता ह्याच्यामध्ये घन आणि द्रव कचरा, द्रव कचरा म्हणजे सांडपाणी असेल, घन कचऱ्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, शालेय सुविधा असेल, कृषी सेवा असतील. कृषी सेवा दोन्हीमध्ये महत्वाचे आहेत. ग्रामीण रस्ते, गटर आहेत, कौशल्य विकास प्रशिक्षण थोडं वेगळं आहे, रस्ते जोडणे आणि संगणकाधिकारात नागरी सेवा केंद्र म्हणजे ई सेवा केंद्र, ई सेवा केंद्र. यावरून ग्रामीण भागात आर्थिक विकास साधण्याचे उद्दिष्ट आणि गरिबी आणि बेरोजगारी कमी होईल. रुरल भागाचं रूपांतर अर्बन भागात करण्यासाठी म्हणजे ग्रामीण भागाचा आर्थिक कायापालट 2016 ची योजना. नंतर मिशन अंत्योदय 17-18 ला सुरू करण्यात आलं. ह्याचं उद्दिष्ट काय होतं, तर 2022 पर्यंत भारताला दारिद्र्यापासून मुक्ती मिळवून देणे. आता या योजनेमध्ये टार्गेट मोठं ठेवलं होतं, 1 कोटी ग्रामीण कुटुंबांना शाश्वत उपजीविका देणं. टार्गेट मोठं आणि आकड्यामध्ये ठेवलं होतं, त्यामुळे आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. किती कोटी लोकांना, 1 कोटी ग्रामीण कुटुंबांना शाश्वत उपजीविका सांगितलेलं हे लक्षात ठेवा. आता यामध्ये ग्रामपंचायत पायाभूत घटक आहे, म्हणजे आधीच्या 2 योजना होत्या त्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायत पायाभूत घटक होता. ग्रामीण परिवर्तन, आधीची जी पुरा असेल किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन असेल त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन वर भर दिलेला आहे. रोजगार, कौशल्य आणि सामाजिक सुरक्षा, शिक्षण या गोष्टीवर भर दिलेला आहे. आता अंत्योदयमध्ये काय, 1 कोटी लोकांना बाहेर काढायचंय ना, तर त्यांना आधी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. रस्ते, इंटरनेट, एलपीजी, आधार आणि वाहतूक. स्वच्छतामध्ये हागणदारी मुक्त गाव म्हणजे ओडीएफ. आरोग्य आणि पोषण, जलसंवर्धन असेल, आर्थिक समावेशन असेल, शिक्षण, कौशल्य विकास असेल, बचत गटाच्या माध्यमातून प्रगती असेल आणि विधवा वृद्ध अपंगांना विशेष सहाय्य. आता जो एसडीजी आहे, एसडीजी 1 काय सांगतोय, दारिद्र्य दूर करणे. त्यातला 1 नुसार अंत्योदय मिशन काम करते. एसडीजी 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे अंत्योदय मध्ये, मिशन अंत्योदय मध्ये 1 कोटी
कुटुंबांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देऊन दारिद्र्यातून बाहेर काढण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे, हे लक्षात असू द्या. नंतर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, द ग्राम स्वराज अभियान 24 एप्रिलला सुरू झालं. 24 एप्रिल काय म्हणून साजरा करतो आपण? पंचायत राज दिन, बरोबर आहे का? पंचायत राज दिन दिवशी सुरू झालेलं आहे 2018ला. मध्य प्रदेशला मांडवा नावाचा जिल्हा रामनगर या ठिकाणापासून. आता ग्राम स्वराज अभियान जे आहे ना, ते पंचायत राज व्यवस्थेच्या कॅपॅसिटी बिल्डिंग साठी, कॅपॅसिटी बिल्डिंग साठी त्यांना आधुनिक साधनं उपलब्ध करून देणे आणि देशाच्या विकासाचा हातभार लावणे. सबका साथ सबका गाव आणि सबका विकास असं त्याचं टॅगलाईन आहे. हा प्रश्न आलेला आहे. सबका साथ सबका गाव सबका विकास ही कुठल्या योजनेची टॅगलाईन आहे? हा प्रश्न 2022च्या मेन्सला आला होता मागच्या. कारण त्यांच्या वेबसाईटवरच पहिलेच पानावर हे दिलेलं होतं, सबका साथ सबका गाव सबका विकास, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. आता ह्या योजनेमध्ये केंद्र राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो 60-40 राहिलेला आहे, पूर्वेकडल्या राज्यासाठी 90-10. आता हे सगळं बोलबच्चन तुम्हाला माहित असेल. राष्ट्रीय योजना ई प्रशासन, पंचायत राज संस्थांना पायाभूत सुविधा देणे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि सुविधांचा वापर तयार करून पारदर्शकता वाढवणे, हे सगळं तुम्हाला माहित असेल. आता पुढची सगळ्यात महत्वाची आणि आजपर्यंत चालू असणारी योजना आहे पीएम ग्राम सडक योजना. ही अटल बिहारी वाजपेयी आणि नितीन गडकरी ह्याच्यामुळे फेमस झालेली आहे. आता नितीन गडकरीने ह्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे सुरू केले होते. नंतर 2012-13ला युपीए गव्हर्नमेंट असताना याचा दुसरा टप्पा सुरू झाला होता. आणि पुढे 2019ला तिसरा टप्पा नितीन गडकरीने सुरू केला. आता 25 डिसेंबर 2000ला ही योजना सुरू झाली. सुरुवातीला ह्यात 2003 पर्यंत 1000 लोकवस्तीचे गाव आणि 2007 पर्यंत 500 लोकवस्तीचे गाव बारमाही पक्क्या रस्त्याने जोडणं असं त्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. बरोबर आहे का? इथं 1000 आणि 500 असं ठरवण्यात आलं होतं. मात्र परत 2003 पर्यंत दुर्गमच्या बाबतीत जर असेल तर 2003 पर्यंत 500 आणि 2007 पर्यंत 250. म्हणजे ज्यामध्ये जे टार्गेट ठेवण्यात आलं होतं ते 2007 पर्यंत 500 सपाट आणि 250 दुर्गम भागातील गावे जोडणे. ज्या गावांना बारमाही रस्त्याने जोडले आहेत त्या गावातील अंतर्गत रस्ते विकासासाठी 12-13च्या अर्थसंकल्पामध्ये पीएम ग्राम सडक योजना 2 सुरू करण्यात आली. तुम्ही बघा, तुमच्या गावागावात सिमेंटचे रस्ते बांधले असतील आतल्या गावात सुद्धा, तर ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात आले. म्हणजे ग्रामपंचायत, शाळा असेल किंवा गावातला दवाखाना असेल या मुख्य इमारतींना जोडणारे सिमेंटचे रस्ते सुरू झाले, तर ते दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात आले 12-13ला. त्यानंतर नक्षल प्रभावित जे गाव आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 100 पेक्षा त्याच्यामध्ये किती रिलॅक्सेशन दिलंय बघा. फक्त 100 लोकसंख्येची जरी वाढी असेल तर त्या लोकसंख्येच्या वाढीला बारमाही रस्त्याने जोडणं हे लक्ष ठेवण्यात आले. जर नक्षलवाद कमी करायचा असेल तर विकासासाठी गरजेचं आहे. आणि विकासासाठी रस्ते हे मेळ रक्तवाहिनी आहेत विकासाचे. त्यामुळे रस्ते आधी 100 लोकसंख्या असणाऱ्या वाढीपर्यंत पोहोचवायचे, जेणेकरून नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल. 2019ला सुरू झालेल्या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात गावातील सार्वजनिक ठिकाणी जोडणारी अंतर्गत रस्ते बांधण्यावर भर देण्यात आला. दुसरा आणि तिसरा टप्पा अंतर्गत रस्त्यांसाठी महत्वाचा आहे, हे लक्षात असू द्या. समजलं? पहिला जो टप्पा होता तो 2007 पर्यंत 500 सपाट आणि दुर्गम भागात 250 या गावांना जोडवायचा होता. त्यानंतर दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा गावाच्या अंतर्गत रस्त्यावर सुरू केला. आणि नक्षलग्रस्त गाव असतील तर 100 लोकसंख्या असणाऱ्या वाड्या सुद्धा पक्क्या रस्त्याने बारमाही रस्त्याने जोडण्याचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये ठरवण्यात आलं होतं. आर्थिक पाहणीमध्ये ह्याचा जो दिलेला आहे किती बजेट वगैरे अलोकेट केलंय तर तेवढं फक्त वाचून घ्यायचंय. त्यानंतर पुढे बघा, राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरण योजना हे सुरू करूया आपण. तर राजीव गांधीचं नाव आहे म्हणजे ते युपीए सरकारमध्ये 100% सुरू झाले असणार आहे. इंडियाचा काय त्यामध्ये संबंध आहे. सुरुवात झाली होती 16 ऑक्टोबर 2009ला. 2015 पर्यंत 5.5 कोटी हा टार्गेट लक्षात ठेवा कुटुंबांना एलपीजी जोडणे द्यायचे. टार्गेट काय ठेवलंय त्यांनी? 2015 पर्यंत 5.5 कोटी एलपीजी जोडणे हे सगळ्या 5.5 कोटी कुटुंबांना द्यायचे. एलपीजी वितरणाच्या एजन्सीची संख्या वाढवून देशातील कुटुंबांना एलपीजी वापरास प्रोत्साहन देणे. आधी बघा,
एलपीजीच्या एजन्सी खूप कमी असायच्या, गावात एखादी एजन्सी असायची, एखाद्या एरियात एकच एजन्सी असायची. त्यानंतर ह्या एलपीजी एजन्सीच्या संख्या वाढवली. भारत गॅस असेल, एचपी असेल, इंडियन असेल, अशा वेगवेगळ्या गॅस पुरवणाऱ्या संस्था कंपन्या आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या एजन्सी असतात. तर त्या एजन्सीची संख्या आधी वाढवली आणि त्यानंतर एलपीजी कनेक्शन 5.5 कोटी नवीन कुटुंबांना द्यायची होती. या योजनेअंतर्गत एलपीजी एजन्सी चालू करण्याचे निकष शिथिल करण्यात आले, जेणेकरून एलपीजी गॅस सिलेंडर वितरण व्यवस्था मजबूत होईल. त्यानंतर पुढची एक महत्वाकांक्षी योजना मोदी सरकारनं सुरू केली होती, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. 1 मे 2016 सुरू करण्यात आली. सुरुवातीला ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस 8 कोटीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. नंतर 2019ला सर्व कुटुंबांना देशातील सर्व कुटुंबांना असं त्याचा विस्तार केला. देशातील सर्व कुटुंबांना एलपीजी जोडणी द्यायची असं 19ला ठरवलं. सुरुवातीला 8 कोटी लक्ष होतं. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे ती 1 मे 2016ला बलिया उत्तर प्रदेश मध्ये सुरू झाली होती. आता ह्याचे जे टॅगलाईन आहे ते पण लक्षात ठेवा, स्वच्छ इंधन बेहतर जीवन. क्लीन फ्युअल बेटर लाईफ. सुरुवातीला 8 कोटी मोफत एलपीजी ठेवण्यात आली. 2019ला सर्व गरीब कुटुंबांना एलपीजी जोडणी देणं हे त्याच्यात टार्गेट ठेवण्यात आलं. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातले जे गरीब कुटुंब आहेत त्यांना एलपीजी जोडणीसाठी 1600 रुपये आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थीची निवड एसीसीसी जे आहे, सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, सामाजिक आणि आर्थिक जातीय जनगणना या अंतर्गत जी माहिती आहे त्या माहिती अंतर्गत लाभार्थ्याची निवड केली जाते. त्यानंतर कुटीर ज्योती योजना आणली. कुटीर ज्योती नावानुसारच कळते, तर यामध्ये लाईट काय तर असेल तर 88-89 मध्ये सुरू करण्यात आली होती. एससी एसटी आणि बीपीएल कुटुंब त्यामध्ये फोकस ठेवण्यात आली होती. प्रत्येक घरापर्यंत वीज जोडणी देणे हे त्याचा मेन उद्देश होता. कुटीर ज्योती म्हणजे प्रत्येक कुटीरपर्यंत ज्योती पोहोचवणे, म्हणजेच प्रत्येक घरापर्यंत लाईट पोहोचवणे. एक 88-89 ची योजना होती. नंतर ही योजना मोठ्या प्रमाणात विस्तारली. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत सुरुवात 2005 ची. विद्युत वितरणासाठी ग्रामीण भागात पायाभूत सुविधा तयार करायच्या, म्हणजे तिथं सबस्टेशन ग्रीड पाहिजे, त्यानंतर ते ट्रान्समिशन लाईन्स पाहिजेत. यासाठी ग्रामीण बीपीएल कुटुंबांना मोफत वीज जोडणी देणे आणि एपीएल कुटुंबांना माफक दरात. हे लक्षात ठेवा, बीपीएल कुटुंबांना मोफत. आधी तर पायाभूत सुविधा उभारायच्या, ट्रान्सफॉर्मर असेल, ग्रीड असेल, सबस्टेशन असेल. त्यानंतर बीपीएल कुटुंबांना मोफत द्यायचे आणि एपीएल जे कुटुंब असेल त्यांना कमी पैशात द्यायचे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना 2005 ची पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. ज्यावेळेस युपीए 1 आली त्यावेळेस त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात ज्या योजना सुरू केल्या त्यावेळेस ही योजना सुरू झाली होती. दुसरं काय तर ह्याच्यामध्ये ग्रीड पायाभूत सुविधा असतील, सबस्टेशन वगैरे तयार करायचे. आणि दुसरं त्याच्यानंतर तिसरा टप्पा काय तर प्रत्येक गरिबांना मोफत आणि एपीएल ला माफक दरात. एप्रिल 2012 पर्यंत 1 लाखापेक्षा जास्त घरांना आणि 1.95 कोटी घरापर्यंत वीज पोहोचवण्यात आली होती. 1.95 कोटी घरापर्यंत वीज पोहोचवण्याचं लक्ष ह्यानं अचीव केलं होतं. त्यामध्ये बघा, दिल्ली, चंदीगड, दादरा नगर हवेली, दीव दमण हे केंद्रशासित प्रदेश आणि गोवा राज्य 100% विद्युतीकरण झाल्याचे घोषित करण्यात आले होते. तर 100% विद्युतीकरण गाव म्हणजे काय हे निकष मी पुढे दिलाय ते सांगतोय. पुढे ही योजना दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेत विलीन केली. एनडीए सरकार आल्यानंतर राजीव गांधी, इंदिरा गांधीच्या ज्या योजना आहेत त्या बदलण्यात आल्या आणि त्याचं नाव बदलून पुनर्रचना करून नवीन योजना आलेल्या आहेत. तर ही जी होती राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना ही रूपांतरित होऊन दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना असं त्यामध्ये विलीनीकरण त्याचं झालं. आता सौभाग्य आणि दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योतीमध्ये थांबा एक मिनिट, थोडं करेक्शन करून घ्या. घरापर्यंत पोहोचवायची होती ना योजना, तर ही सौभाग्यमध्ये विलीन झालेली. म्हणजे कन्फ्युजन काय बघा, राजीव गांधीची योजना होती त्याच्यामध्ये 2 टप्पे होते. एक काय होतं तर गावामध्ये पायाभूत सुविधा तयार करायच्या, म्हणजे गावापर्यंत ती योजना लाईट पुरवणार होती. आणि दुसरा टप्पा काय होता तर घरापर्यंत पण पोहोचायचं. आता सौभाग्य आणि दीनदयाळ उपाध्याय हे 2 वेगवेगळे योजना करण्यात आले. तर सौभाग्य योजना जी होती ती सर्व कुटुंबांना वीज पोहोचवण्यासाठी होती आणि दीनदयाळ ग्राम ज्योती काय होती सर्व गावापर्यंत.
तर आपण असं करू शकतो, इथं दीनदयाळ उपाध्याय प्लस सौभाग्य या योजनेत ते विलीन झालेले आहेत. खरं जर बघितलं तर दोन्ही योजनेमध्ये त्याचा समावेश होतो. तर सौभाग्य योजना काय करते, तर कुटुंबांना वीज पुरवते. सौभाग्य योजना काय करते, कुटुंबांना पोहोचवते. आणि दीनदयाळ उपाध्याय काय करते, गावाला पोहोचवते. हे राजीव गांधी योजना होती ती दोन्ही एकत्रित होतं, गावात पण पोहोचवायचं आणि कुटुंबांना पण पोहोचवायचं. पण ह्यामध्ये बायफर्केट केलेल्या योजना आहेत. 25 सप्टेंबर 2017 प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. सौभाग्यमध्ये सहज बिजली हर घर म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच कळून येईल प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवायची. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना आणि शहरी भागातील बीपीएल कुटुंबांना मोफत वीज जोडणी द्यायची. ग्रामीण भागातील बीपीएल एपीएल काहीच बघायचं नाही, प्रत्येक कुटुंबाला वीज जोडणी द्यायची. आणि शहरी भागात बीपीएल कुटुंबांना मोफत वीज जोडणी द्यायची. दुर्गम भागात जिथे वीज पुरवठ्याची सुविधा नाहीये, तिथं समजा तुम्ही ग्रीडच पोहोचवलेले नाहीत, लाईनच टाकलेले नाहीत, तर त्या ठिकाणी तुम्ही वीज कसं पोहोचवणार. तर त्यासाठी सौर ऊर्जा यंत्रणा पुरवली जाईल. शेतात बघा, बऱ्याच ठिकाणी वीज पोहोचलेली आहे, पण एखाद्या ठिकाणी डोंगरावर घर असेल, तिथे तुम्ही लाईनच टाकलेलं नाहीत वीज नेण्यासाठी. आता काय ब्लूटूथ ना किंवा वायरलेस वीज पोहोचवायचा अजून तर शोध लागलेला नाही. तर त्यासाठी काय केलं जाईल, सौर ऊर्जेचं उपकरण दिलं जाईल. घरात राहण्याचा कालावधी महिला आणि बालकांचा अधिक असतो, त्यामुळं तिथे जी कोरसनचे दुवे वापरले जायचे त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर व्हायचा. त्यासाठी तो प्रदूषणाचा जो वाईट परिणाम आहे तो कमी करण्यासाठी यामधनं मदत होईल. आणि जे समाज माध्यमामुळे कुटुंब जवळ होईल आणि शैक्षणिक आणि सामाजिक विकास होईल. हे लक्षात ठेवलं, ग्रामीण भागात सगळ्यांना आणि शहरी भागात बीपीएल ला. ह्याच्या आधी जी राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना होती ती फक्त ग्रामीण भागासाठी होती. नावातच ग्रामीण आहे ना त्याच्या, त्यामुळे तिथं काही कन्फ्युजन येण्याचे कारण नाही, नाव फक्त व्यवस्थित बघायचं. आता दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना. आता ग्रामज्योती असेल तर काय असेल, त्यामध्ये गाव असणार आहे. त्याची सुरुवात 25 जुलै 2015 सुरू झाली. 1 मे 2018 हे त्याचे डेडलाईन ठेवली होती. 1 मे 2018 सर्व गावामध्ये वीज पोहोचवणे, प्रत्येक गाव आणि वस्तीपर्यंत वीज पोहोचवणे, कृषी आणि गैर कृषी फीडर वेगळे करणे आणि शाश्वत वीज पुरवठा करणे. आता तुम्ही बघा, गावात सिंगल फेज आणि 3 फेज असे दोन प्रकारची इलेक्ट्रिसिटी असते. म्हणजे दिवसा फक्त सिंगल फेज चालू असतो, शेतीला वीज नसते, आणि रात्री मग 3 फेज चालू केली जाते. हे जर फीडर वेगळे केले असतील तर जे लोड शेडिंगचा भार असायचा तो गावात लाईट नसायची 12-12 तास, तर ते कशामुळे असायची, कारण त्यामध्ये दोन्ही फेज एकत्रित होते. हे फीडर वेगळे केल्यामुळे काय झालं, तर लोड शेडिंग फक्त शेतीसाठीच केली जायची आणि गावात लाईन असायची, सिंगल फेज असायची. त्यासोबतच पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि पायाभूत सुविधा त्यामध्ये दुरुस्ती केल्यामुळे वीज गळती कमी होईल. जे तारा वगैरे जुने झालेले आहेत किंवा सबस्टेशनचं इफिशियन्सी कमी झालेली आहे, ट्रान्सफॉर्मर वगैरे बदलले, तर जे डिस्ट्रीब्युशन लॉस होत आहेत ते इलेक्ट्रिसिटीचे डिस्ट्रीब्युशन लॉसेस कमी करता येतील. वीज गळती कमी करण्यासाठी सर्व जोडणीस मीटर बसवणे. आता ही योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी डिजिटल मीटर आले, जुने मीटर काढले गेले. आधी असे तारा लावायचे आणि त्याला डायरेक्ट केलं जायचं, त्यामुळे मीटर मध्ये त्याचे मोजमापच होत नव्हता. त्यांचं डिजिटल मीटर केल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये काही छेडछाड करता येत नाही. त्यामुळं जे नुकसान व्हायचं कंपन्यांना तो होणार नाही. भार नियमन बंद करून 2022 पर्यंत सर्व घरांना 24 तास अखंडित वीज सेवा देणे आता हे सुरू झालेलंच आहे. बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणचं लोड शेडिंग बंद झालेलं आहे. या योजनेचे लक्ष दिनांकाच्या 3 दिवस आधीच आपण सांगितलं होतं की 1 मे 2018 पूर्ण करू, मात्र 3 दिवस आधीच 28 एप्रिल 2018 संपूर्ण देशातील गावाचं विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे घोषणा स्वतः आपल्या पंतप्रधानांनी केले होते. तर 100% ग्राम विद्युतीकरण म्हणजे नेमकं काय, प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवणे का, तर नाही. गावातील एकूण घरापैकी किमान 10% घरापर्यंत वीज पोहोचलेली असली पाहिजे. हा येऊ शकतो प्रश्न. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शाळा, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत ज्या सार्वजनिक ठिकाणी तर वीज कनेक्शन दिलं असलं पाहिजे. गावातील मुख्य वस्ती आणि दलित वस्तीमध्ये वीज पुरवठ्याच्या पायाभूत सुविधा उभारल्या असलेल्या पाहिजेत. म्हणजे तिथं ट्रान्सफॉर्मर असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचे जे ग्रीड असेल तर ते सगळं उभारलं पाहिजे दलित वस्ती आणि मुख्य वस्तीमध्ये. सार्वजनिक जे इमारती आहेत त्याच्यामध्ये वीज कनेक्शन दिलं असलं पाहिजे आणि गावातली किमान 10% घरं हे वीज कनेक्शन जोडलेली असली पाहिजे, तरच आपण त्याला 100% ग्राम विद्युतीकरण झालं किंवा त्या गावाचं ग्राम विद्युतीकरण झालं असं समजू शकतो. त्यानंतर पुढे बघूया पायाभूत सुविधेमध्ये स्वच्छता. ते ह्याच्यामध्येच आहे, दलित वस्तीमध्ये पायाभूत सुविधा म्हणजे डीपी
ट्रान्सफॉर्मर ते सगळं असलं पाहिजे. केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, आता हे जो कार्यक्रम आहे ना तो CRSP नावाने ओळखला जातो. बऱ्याच ठिकाणी CRSP एवढंच दिलेलं आहे. सेंट्रल रुरल सॅनिटरी प्रोग्राम 1986 चा, हे लक्षात ठेवा. CRSP 1986. आता हा जो कार्यक्रम होता तो ODF मुक्तीसाठी सुरू करण्यात आला होता, ओपन डिफिकेशन फ्री, जेणेकरून दारिद्र्यशील कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येईल. CRSP पहिला कार्यक्रम होता जो टॉयलेट बांधण्यासाठी अनुदान देणार होता. त्यानंतर CRSP रूपांतर करून 1999 ला TSC आला, टोटल सॅनिटेशन प्रोग्राम 1999 चा. त्याच्यामध्ये 3 उद्दिष्ट होती. भारताला 2017 पर्यंत उघड्यावरील शौचमुक्त करणे, ओपन डिफिकेशन फ्री, TSC 1999 चा. आता जलमनी हा थोडा वेगळा कार्यक्रम होता, 2018 ला आला होता. तर जलमनी म्हणजे काय, तर जलशुद्धीकरण यंत्रणा शाळेमध्ये बसवण्यासाठी मदत किंवा अनुदान देणं, यासाठी प्रत्येक शाळेत कमाल 20,000 रुपयाची मदत दिली जायची. प्रत्येक शाळेला वॉटर प्युरिफायर. जलमनी 2008 चा उद्देश काय, तर शाळांना वॉटर प्युरिफायर या जलमनीचा उद्दिष्ट होता. त्यासाठी कमाल किती रुपये दिले जायचे, कमाल 20,000, लक्षात ठेवा. त्यानंतर निर्मल भारत अभियान, ह्याच्यामध्ये टोटल सॅनिटेशन फॉर ऑल ही टॅगलाईन घेऊन हा 2012 ला सुरू करण्यात आला होता. आता आधीचे जे कार्यक्रम होते ते वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष ठेवायचे, वैयक्तिक शौचालयावर. यामध्ये शालेय आणि पंचायत राज संस्थांना सुद्धा सामावून घेतलं. दारिद्र्यशील कुटुंबांनाही या अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यास अनुदान दिलं जायचं. आधी फक्त BPL साठी अनुदान असायचं. यामध्ये तुम्ही BPL असू दे किंवा APL असू दे, तुम्हाला टॉयलेट बांधण्यासाठी अनुदान दिलं जाईल. पंचायत राज संस्थांना सांडपाणी आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी तांत्रिक आणि वित्तीय सहाय्य देण्यात येत असे. 2022 सालापर्यंत भारतातील सर्व ग्रामपंचायतींना निर्मल बनवणे हे त्याचं उद्दिष्ट या निर्मल भारत अभियानामध्ये ठेवण्यात आलं होतं. काय, तर 2012 ला सुरू झालंय. निकष काय होता, तर 2022 पर्यंत सर्व ग्रामपंचायती निर्मल बनवणे. या योजनेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान सगळ्यात जास्त फेमस झालेलं, 2 ऑक्टोबर 2014 ला सुरू करण्यात आलं. पहिला टप्पा 14 ते 19 होता. 19 ला काय होतं, गांधीजीची 150वी जयंती होती आणि त्यामुळं त्या दिवसापर्यंत सर्वांना स्वच्छतेचे पर्यंत पोहोचवणं. दुसरा टप्पा 2021 ते 24-25 साठी सुरू करण्यात आलाय. 2.0 24-25 पर्यंत चालणार आहे. आता उद्देश काय हे व्यवस्थित बघूया. 150व्या जयंती निमित्त 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण भारताला ODF फ्री बनवणे, ओपन डिफिकेशन फ्री बनवणे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, स्वच्छता उपकरणे बनवणारे केंद्र आणि घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन यासाठी आर्थिक मदत दिली जायची. मदत या 4 गोष्टीसाठी. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि जे ड्रेनेज सप्लाय आहे किंवा ड्रेनेज मॅनेजमेंट आहे ह्यासाठी सुद्धा मदत केली जायची. पहिल्या टप्प्याचे लक्ष्य 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण केलं आहे असं आपल्या पंतप्रधानांनी घोषित केलं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हागणदारी मुक्त घोषित करण्यात आलेले आहेत. आता जो दुसरा टप्पा असेल तो ODF प्लस साठी असेल. प्लस मध्ये काय येणार आहे, तर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन. पूर्वीचा जो ODF दर्जा आहे तो कायम ठेवणे आणि गाव नजरेला स्वच्छ दिसणे. तुम्ही जाऊन गावात प्रवेश केला तर तिथं स्वच्छता दिसली पाहिजे. त्यासाठी ODF प्लस सुरू झालेला आहे. प्लस मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन. घनकचरा म्हणजे रस्त्याच्या कडेला कचरा टाकलेला असतो. सॉलिड जे कचरा आहे तो बऱ्याच ठिकाणी गावात दिसतो, तर त्याचं व्यवस्थापन करायचं आणि जे गावातलं सांडपाणी आहे, गटारी वगैरे, ते व्यवस्थित पद्धतीने बांधायचे जेणेकरून गाव नजरेला स्वच्छ दिसेल. ODF प्लस दर्जा प्राप्त करायचा असेल तर गावातला किंवा 80% जो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. औरंगाबाद असेल किंवा पुणे असेल, पुण्यात ते तिकडे फुरसुंगीला डम्पिंग ग्राउंड आहे, ते बरेच वेळेस आंदोलन होत असतात. औरंगाबादला तर लाठीचार्ज, गोळीबार सुद्धा करावा लागला होता. तर अशा ठिकाणी जर कचऱ्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर ODF प्लस दर्जा देण्यात येईल. आता पेयजलाचे निकष वेगवेगळ्या योजनेमध्ये वेगवेगळे होते, ते मुद्दामून इथे दिलेले आहेत. बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. पेयजल बघायच्या आधी ते निकष बघूया. प्रत्येक दिवशी पाणी पुरवठा किती करायला पाहिजे, तर 12वी पंचवार्षिक योजना म्हणजे 55 लिटर. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, ज्याला
राष्ट्रीय पेयजल अभियान म्हणतात, नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन. नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन मध्ये 55 लिटर आणि किमान 40 लिटर. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात फक्त 40 लिटर ग्रामीण भागात आणि 70 लिटर शहरी भागात पाणी पुरवठा केला पाहिजे. आणि जल जीवन मिशन सुद्धा 55 लिटर म्हणते. फक्त मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल मिशन जे किंवा कार्यक्रम आहे ते बायफर्केट करत आहे. ग्रामीण भागाला 40 लिटर सांगते आणि शहरी भागाला 70 लिटर, असं दोन वेगवेगळे प्रकार त्यांनी केलेले आहेत. पाणी पुरवठ्याचा जो सुरुवातीचा कार्यक्रम होता तो ऍक्सलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम. ऍक्सलरेटर म्हणजे काय, गती द्यायची. 72चा दुष्काळाचा काळ होता आणि त्याच वेळेस ऍक्सलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम सुरू करण्यात आला. दुष्काळग्रस्त गावामधील पाणी पुरवठा योजनांना सहाय्य देणे आणि अपूर्ण योजनांना निधी पुरवठा करणे. ऍक्सलरेशन म्हणजे काय, तर जे थांबलेले प्रकल्प आहेत किंवा जे अपुरे प्रकल्प आहेत त्यांना गती देणं, त्यासाठी त्याचं नाव ऍक्सलरेटेड असं ठेवण्यात आलं. आणि ह्याचं वर्ष लक्षात ठेवायचं का, तरी थांबलेल्या प्रकल्पामुळे दुष्काळाच्या झळा बऱ्याच गावांना बसल्या. त्यांना त्यातनं बाहेर आणायचं असेल तर असं काही प्रोग्रामची गरज होती. आणि 72च्या दुष्काळानंतर 72-73 मध्येच ऍक्सलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम सुरू करण्यात आला. त्यानंतर NWDM नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन 1986-87 ला सुरू करण्यात आलं. स्वच्छ आणि शुद्ध पेयजल पुरवण्यासाठी तांत्रिक मदत करायची आणि गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पेयजल पोहोचवायचं, हे त्याचं काम होतं. राष्ट्रीय पेयजल मध्ये शुद्ध पेयजल प्रत्येक गावातील घरापर्यंत पोहोचवायचं असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. नंतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम. ग्रामीण पेयजल हे खास ग्रामीण भागाला समोर ठेवून सुरू करण्यात आलं. जे राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल अभियान होतं त्याची पुनर्रचना करून 2009 ला सुरू करण्यात आलं होतं. या योजनेमध्ये सर्व पाणी पुरवठा योजना एकत्रित करण्यात आल्या आणि पेयजल पुरवठ्यासोबत दूषित पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्यांना शुद्ध पाणी पुरवठा करणं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. म्हणजेच काय, तर पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुद्धा सुरू करण्यास पाणी पुरवठा प्लस पाणी शुद्धीकरण या दोन्ही गोष्टीवर याच्यामध्ये लक्ष देण्यात आलं होतं. आता स्वजलधारा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये शासन 90% द्यायचं आणि 10% निधी हा ग्रामपंचायतीमार्फत अंशदानाने उभारायची तरतूद होती. स्वजलधारा आणि जलस्वराज्य ह्यासाठी महत्वाचं आहे. जलस्वराज्य आणि स्वजलधारा दोन्ही मध्ये सुद्धा गावातल्या लोकांनी त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणं गरजेचं होतं. आणि गावातल्या लोकांना पण त्या प्रकल्पाची गरज पाहिजे. तर गावातले लोक ग्रामपंचायतीमार्फत अंशदान म्हणजे स्वतः अंश रूपाची रक्कम स्वतःच द्यायची. आंशिक रक्कम स्वतः द्यायची म्हणजेच अंशदान. तर अंशदानामध्ये 10% निधी ग्रामपंचायतीमार्फत उभा केला जाईल आणि 90% रक्कम ही सरकार देईल. आता गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी विहीर किंवा बोरवेल उभारून पेयजल पुरवण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हे स्वजलधाराचं उद्दिष्ट होतं. बघा, छोटे गाव असतील तर तिथं स्वतःच्या गावची विहीर असते किंवा बोरवेल असते पाणी पुरवठा करण्यासाठी. नंतर जल जीवन मिशन सुरू करण्यात आलं होतं 15 ऑगस्ट 2019 ला. या योजनेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम विलीन करण्यात आला. 2024 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी, हर घर जल हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. हर घर जल, पण कशाद्वारे, तर टॅपद्वारे, नळाद्वारे, हे महत्वाचं आहे. नळाचा जो उल्लेख आहे ह्या पहिल्या योजनेमध्ये आला होता, नळाद्वारे पाणी पुरवठा करणे. हर घर जल असा नारा या योजनेत देण्यात आला होता. निधीची गरज भागवण्यासाठी राष्ट्रीय जल जीवन कोष तयार करण्यात आला. यामध्ये CSR फंड असेल किंवा व्यक्ती सुद्धा योगदान देऊ शकत होते. त्यानंतर जलस्वराज्य योजना. जलस्वराज्य म्हणजे काय, तर पाण्याच्या बाबतीत स्वतःचा अधिकार मिळवणे. 2003 ला सुरू करण्यात आलं वर्ल्ड बँकच्या मदतीने. वर्ल्ड बँकची मदत हे लक्षात ठेवा. तुम्ही जर बऱ्याच गावाच्या प्रवेशद्वाराला जलस्वराज्य प्रकल्प असं नाव लिहिलेलं असतं, तर त्या गावाला जर 30% निधी लोकसहभागातून त्यांनी उभा केला तर 70% निधी वर्ल्ड बँक देणार आहे. आणि लोकसहभाग त्यासोबत राज्य शासनामार्फत 30% निधी उभारला जाईल. 30% निधी सहभाग आणि राज्य शासन उभा करेल. 70% निधी वर्ल्ड बँक देईल. त्याचा उद्देश काय, तर गावातील आणि निमशहरी भागातील घरांना नळाद्वारे सुरक्षित पाणी पुरवणे. जलस्वराज्य लक्षात ठेवा, शहरी आणि निमशहरी आणि गावातील या दोन्ही क्षेत्राला ह्याने फोकस मध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम. आता ह्याच्यामध्ये टार्गेट फिक्स केलं होतं किमान 1000 लोकसंख्या असलेल्या आणि पाणी पुरवठ्याच्या सुविधा नसलेल्या
गावांना शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरवठा करणे. ह्यामध्ये निकष काय होता तर 40 आणि 70. ग्रामीण भाग असेल तर 40 लिटर आणि 70 लिटर शहरी. प्रत्येक वस्ती आणि घरापर्यंत पेयजल, घरापर्यंत नळ जोडणी उपलब्ध करून देणे, अपूर्ण पुरवठा योजना पूर्ण करणे, पावसाचे आणि सांडपाणीचे व्यवस्थापन करणे, शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे. यासाठी राष्ट्रीय जल जीवन मिशन, राज्य जल जीवन मिशन समिती, जिल्हा आणि ग्रामस्तरावर असे 4 टप्प्यावर समिती असतील, त्या या ह्याचं सुपरविजन करतील. तर आता राहिलेला पार्ट आपण आणि क्वेश्चन पुढच्या लेक्चरला घेऊया.